चला, कालच्या सेशनमध्ये आपण समजून घेतलं होतं की मलेशियन एस.एन.आर काय, आणि त्याच्यामध्ये आपण 4 ते 5 टॉपिक पाहिले. फक्त सिम्पली ते टॉपिक काय ते समजून घेतले किंवा त्यांचं काम काय ते समजून घेतलं. आता जर तुम्ही ड्रॉ केले असेल तर तुम्हाला त्याचा रिझल्ट पाहायला भेटला असेल. काही ठिकाणी लेवल वर्क करते, काही ठिकाणी लेवल वर्क करत नाही. ठीक आहे, काही काही ठिकाणी एकदम शार्प मुवमेंट येते चांगली प्राईजमध्ये, तर काही ठिकाणी प्राईज इझिली लेवल ब्रेक करून जाते. या ज्या गोष्टी तुम्हाला पाहायला भेटल्या असतील, तर पहा, ह्या प्रत्येक जे जे काही टॉपिक्स होते, या प्रत्येकाचं काय रूल रेग्युलेशन आहे, किंवा हे एक्झॅक्टली आपल्याला कुठे सापडायचे, कोणत्या टाईम फ्रेममध्ये सापडायचे, आणि त्यानंतर त्याच लाईनवरती आपण लोअर टाईम फ्रेममध्ये कसं प्ले करू शकतो, प्लेन एस.एन.आरच्या हिशोबाने कसं प्ले करू शकतो, त्यालाच आपण आय.सी.टी सोबत जोडून कसं प्ले करू शकतो. ठीक आहे, या दोन्ही गोष्टी मी तुम्हाला समजून सांगणार याच्यामध्ये पूर्ण. तर आजचा जो पहिला टॉपिक असेल आपला, जे काही आपण काल टॉपिक डिस्कस केले, त्या टॉपिकमध्ये खूप साऱ्या गोष्टी शिकण्यासारख्या. जसं काही स्टोरी लाईनचे 2 पार्ट आहे, त्यानंतर सपोर्ट रेजिस्टन्स जे तयार होतात जे एस.एन.आर लेवलचे त्याची एक स्टोरी लाईन तयार होते. ठीक आहे, किंवा विकली टाईम फ्रेमच्या स्टोरी लाईन असेल, जसं आपण आय.सी.टीमध्ये पाहिलं की विकली प्रोफाईल होतं, डेली टाईम फ्रेमच्या कॅन्डलमध्ये आपण पकडलं. सेम तसंच इथे पण याच पद्धतीने असतं की एक विकली प्रोफाईल तयार होतं, जे आपण डेली टाईम फ्रेमवरती पकडतो, त्याची एक स्टोरी लाईन तयार होते प्लेन मलेशियन एस.एन.आरच्या कन्सेप्टवरती कसं पकडायचं. ठीक आहे, त्यानंतर एंट्री प्लॅन कसे केले पाहिजे, न्यूजच्या टाईमला कशा पद्धतीने यावरती ट्रेड केले पाहिजे. खूप साऱ्या गोष्टी, ब्रेकआउट असेल, ब्रेकडाऊन असेल, किंवा काही टेस्टेड लेवल असतात त्यांच्यावरती काही कन्फ्युजन असेल, प्रीमियम डिस्काउंट झोनच्या काही लेवल्स असतील. ठीक आहे, वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्याकडे याच्यामध्ये टॉपिक्स आहे. तर आपण एकेका गोष्टीला प्लेन एस.एन.आरमध्ये कसं पाहणार, आणि त्याच्यासोबत आपण आय.सी.टीच्या काही गोष्टी कशा पकडणार. ठीक आहे, हे दोन्ही सिनेरिओ पाहणार आपण प्राईजचे, की कसं वर्क करायचं आपल्याला त्या गोष्टीवरती, किंवा कसं काम करायचं आहे. तर आता एक एक जो टॉपिक होता तो टॉपिक तुमचा व्यवस्थित क्लिअर होईल या सेशनमध्ये. सर्वात पहिल्यांदा आपण की लेवल पाहूया. जी बुलिश एस.एन.आर की लेवल तयार होते किंवा बेरिश एस.एन.आर की लेवल तयार होते. ठीक आहे, सर्वात फर्स्ट आपण पाहूया की नॉर्मली एक की लेवल कशी तयार होते. ठीक आहे, सिंपल सर्वात पहिला जो पॉईंट आपला जो टॉपिक आहे तो आहे की लेवल. की नॉर्मली एक की लेवल काय असते, एक की लेवल तयार कशी होते. ठीक आहे, किंवा त्या की लेवलला कसं प्ले करायचं, प्लेन एस.एन.आरमध्ये कसं प्ले करू शकतो, किंवा त्याच की लेवलला आपण नॉर्मली आपल्या एस.एन.सी सोबत पण कसं प्ले करू शकतो, या गोष्टी पाहूया. ठीक आहे, एक की लेवल कशी तयार होते, जसं एक आपला एफ.यू.जी तयार होतो, 3 कॅन्डलच्या गॅपमध्ये एक फेअर व्हॅल्यू गॅप तयार होतो. ठीक आहे, ऑर्डर ब्लॉकची कॅन्डल, सेकंड कॅन्डल क्लोज आणि थर्ड कॅन्डल अप साईड क्लोज मध्ये तयार झालेला जो गॅप आहे आपण एफ.यू.जी मानतो. का? कारण तो काय करत आहे, प्राइसला स्ट्रेच करत आहे, एक बुलिश ऑर्डरचा फ्लो काय करत आहे, एक्सप्लेन करत आहे. सेम एस.एन.आरमध्ये काय आहे की एस.एन.आरमध्ये सपोर्ट रेजिस्टन्स क्रिएट होतात. सपोर्ट रेजिस्टन्स अशा जागेवरती क्रिएट होतात की जिथे मोठ्या प्रमाणात स्टॉप लॉस हंटिंग म्हणू शकतात तुम्ही. ठीक आहे, मग जेव्हा नॉर्मली 3 कॅन्डलमध्ये एक एफ.यू.जी तयार होतो, आणि जी की लेवल असते एस.एन.आरची ती तयार होते 2 कॅन्डलच्या गॅपमध्ये. ठीक आहे, जी की लेवल आहे ही की लेवल तयार होते 2 कॅन्डलच्या गॅपमध्ये. आता सिंपल आहे, 2 कॅन्डलचं गॅप म्हणजे काय. ठीक आहे, सिंपल की जी एस.एन.आरची की लेवल आहे, ही की लेवल कुठे तयार होते किंवा कशी तयार होते, किंवा हिचं लॉजिक काय असतं की लेवलचं, किंवा याच्यामध्ये पण एक मेजर मायनर लेवल येते. जी मेजर म्हणजे जी स्ट्रॉंग वर्क करेल, मायनर म्हणजे कमी चान्सेस की ती वर्क करेल. ठीक आहे, किंवा याच्यावरती प्ले कसं करायचं, या सगळ्या गोष्टी. नॉर्मली एक बेरिश कॅन्डल आहे, सेल कॅन्डल ओपन झाली स्ट्रॉंगली, ओपन झाल्यानंतर प्राइस डाऊन आली, क्लोज. ठीक आहे, नेक्स्ट कॅन्डल ओपन होते, थोडीशी अप जाते, अगेन प्राइस खाली जाऊन क्लोज करते.
फर्स्ट जी कॅन्डल होती रेड कॅन्डल, ह्या रेड कॅन्डलची ओपनिंग, फर्स्ट जी रेड कॅन्डल होती या रेड कॅन्डलची हा झाला ओपन एरिया, ओपन एरिया नंतर हा झाला क्लोज एरिया, आणि क्लोजच्या समोर नवीन आला कॅन्डलचा ओपन एरिया, आणि बिलो नेक्स्ट कॅन्डल झाली क्लोज. या दोन कॅन्डल मध्ये काय झालं पहा, ओपनिंग होते, जो काही बेरिश प्रेशर होता, बेरिश प्रेशर मध्ये प्राइस क्लोज झाली, नेक्स्ट कॅन्डल ओपन होते, अप जाते, थोडंसं मॅनिपुलेट करते, स्ट्रॉंगली प्राइस रिव्हर्स येते, खाली येऊन क्लोज होते. एकीची क्लोजिंग आणि एकीची ओपनिंग एकमेकांच्या समोर आली आणि ओव्हरऑल या प्राइसने पूर्ण काय केलं, डाऊन साईडला पुढे जो सेल प्रेशर होता प्राइस पुढे घेऊन गेली. हा जो क्लोज एरिया आहे आणि हा जो ओपन एरिया आहे याच्यामध्ये जो गॅप क्रिएट होतो, या गॅपला म्हटलं जातं की लेवल, SNR की लेवल, जी सपोर्ट रेजिस्टन्सचं काम करते. किंवा असं म्हणू शकतात नॉर्मली एक व्यक्ती जो स्विंगवरती सपोर्ट रेजिस्टन्स मार करतोय, यापेक्षा ह्या लेवलमध्ये एक लॉजिक आहे ट्रेड करण्यामागे, किंवा क्विक कसं ट्रेडमधून शिफ्ट व्हायचं दुसऱ्या ट्रेडमध्ये, सिंपल एक लेवल सांगते. ठीक आहे, सिंपल दोन कॅन्डल मध्ये जो गॅप तयार झाला या गॅपला म्हटलं गेलं SNR की लेवल. आता कॅन्डल कशी होती, कॅन्डल होती आपली रेड, मार्केट इझिली रिव्हर्स कसं होतं हे तुम्हाला इथे समजेल. ठीक आहे, एक कॅन्डल होती पूर्णपणे रेड कॅन्डल होता, दोन कॅन्डल, ओपन क्लोज ओपन क्लोज, क्लोजिंग आणि ओपनिंग समोर आली, जो दोघांच्या मध्ये गॅप तयार झाला याला म्हटलं गेलं SNR की लेवल. आता ही SNR की लेवल कोणाची आहे, बुलिश आहे की बेरिश आहे? रेड कॅन्डल मध्ये तयार झाली म्हटल्यानंतर साधी सिंपल गोष्ट ही बेरिश SNR लेवल आहे. मग ही बेरिश SNR लेवल काय सांगते, नेक्स्ट कॅन्डल जर ओपन होते, ओपन होऊन थोडीशी प्राइस खाली जाते किंवा ओपन झाल्यानंतर अप जरी येते प्राइस कंटिन्यू, इथे प्राइस येते, प्राइस याच्या अबोव जाऊन जर रिव्हर्स येऊन क्लोज होते, लिक्विडिटी हंट करते, रिजेक्ट होते, तर हा जो मिडल एरिया आहे हा ॲज अ रेजिस्टन्स काम करणार आहे. सध्या ही जी लेवल आहे, ठीक आहे, ही जी लेवल सध्या दिसत आहे, या लेवलवरती कोणत्याही प्रकारचा लेवल तयार झाल्यानंतर नेक्स्ट कॅन्डल जी क्लोज झाली डाऊन, क्लोज झाल्यानंतर कोणतीही प्राइस आली नाही किंवा ह्या लेवलला टच झालेली नाहीये. म्हणजे इथे जो सेल प्रेशर आहे हा आहे असाच आहे. नेक्स्ट कॅन्डल काय करणार आहे, जेव्हा अप येणार आहे, लोक इथे ऑर्डर ब्लॉक मार्क करतात, इथे ऑर्डर ब्लॉक मार्क करतात आणि प्राइस इथपर्यंत पोहोचते. सपोज 4 तासाची कॅन्डल आहे, 4 तासाच्या कॅन्डल लोअर टाइम फ्रेम मध्ये बघितलं तर प्राइसची ही मुवमेंट राहणार आहे, आणि एवढी मोठी 4 तासाची मुवमेंट झाली म्हटल्यानंतर आपण इथे ऑर्डर ब्लॉक मार्क करतो, इथे मार्क करतो, किंवा 70% ऑर्डर ब्लॉक घेतो. कधी कधी प्राइस 70% ऑर्डर ब्लॉक पासून थोडी रिव्हर्स होते, अप जाते, त्यानंतर प्राइस एक स्ट्रॉंगली ड्रॉप देते. तर या SNR मध्ये काय आहे की हायर टाइम फ्रेम मध्ये फक्त तुम्ही काय करा, स्मार्ट वेने सपोर्ट रेजिस्टन्स आयडेंटिफाय करा, जे लिक्विडिटी सोबत जोडले जातात, जे स्टॉप लॉस हंटिंग सोबत जोडले जातात, जिथं पोझिशनच्या ऑर्डर काय होतात, फील होतात. आता इथे पोझिशनच्या ऑर्डर कशा फील होतील, एक व्यक्ती म्हणाल कॅन्डल क्लोज झाली, नेक्स्ट कॅन्डल ओपन झाल्यानंतर अप पण गेलेली, बाहेर एंटर झालेले, आणि जेव्हा प्रेशर आला, काही लोक असे आहे की पोझिशन हेजमध्ये या पद्धतीने हेजमध्ये राहिलेलं बायच्या पोझिशन आहे असायचे आणि सेलचा प्रॉफिट आहे खाली. जेव्हा ही प्राइस रिव्हर्स येते, रिव्हर्स आल्यानंतर काय होतोय, जो काय बाय होता हा कॉस्ट एक्झिट होतोय. सेकंड, मार्केटला डाऊन जायचं आहे तर मार्केट ऑर्डर फिल करण्यासाठी येते. ऑर्डर कुठे फिल होत आहे, मागच्या क्लोजिंगवरती या ओपनिंगवरती. नॉर्मली आपण काय म्हणतो, प्राइसचा फ्लो कुठे असतो, प्राइस जो ओपन होते एक पहिल्यांदा फेक मूव देते आणि त्यानंतर रिअल मूव होतो. फेक मूव मध्ये काय आहे, सप्लाय डिमांड भेटतो आपल्याला. मग जेव्हा ही प्राइस अप येते, अप आल्यानंतर काय करते, प्राइस सप्लाय फिल करते. ठीक आहे, इथे प्राइस लिक्विडिटी स्वीप करते, जोपर्यंत प्राइसने टच केलेलं नाही तोपर्यंत लेवल फ्रेश आहे पूर्णपणे. ठीक आहे, जोपर्यंत प्राइसने टच केलेलं नाही लेवलला तोपर्यंत ही लेवल पूर्णपणे फ्रेश आहे. प्राइस आली, पहिल्यांदा टच केलं, लिक्विडिटी ग्रॅप झाली, रिजेक्शन सेटअप भेटला, इथून प्राइस काय करेल, ड्रॉप करेल. ही झाली प्राइस चेक डाऊन साईडची मुवमेंट. जेवढी 4 आवरची कॅन्डल होती हिच्या 70% पर्यंत प्राइस पुन्हा रिव्हर्स येते. पहिल्यांदी प्राइस इथे गेली, रिजेक्ट झाली, आपल्याला रिजेक्शन दिसतंय प्रॉपर. याचा टार्गेट काय आहे, ही जी बॅक साईडची जी कॅन्डल आहे तिच्या 70% पर्यंत आपण रिजेक्शन पासून एरिया पकडतो. ठीक आहे, सर्वात पहिल्यांदी लेवल होती फ्रेश, लेवल टॅप झाली,
प्राइस रिव्हर्स आली, सेलरसाठी ही झाली अनफ्रेश. आता व्यवस्थित आहे का, लेवल पहिल्यांदा टच नव्हती तोपर्यंत फ्रेश. प्राइस एकदा टॅप झाली, सेल ऑर्डर घेऊन आली, सेल ऑर्डर पोहोचल्या आणि झालेलं ही सकाळची जी मुवमेंट होती 4 आवरची, या मुवमेंटच्या 70% आल्यानंतर इथली जो डिमांड असेल त्याच्यासोबत सेल ऑर्डर मॅच झाल्या, सेल ऑर्डर प्रेशर संपला. आता जी लेवल फ्रेश होती ती काय झाली अनफ्रेश. कोणासाठी, फक्त सेलरसाठी. म्हणजे सपोज आता ही कॅन्डल 4 आवरची या पद्धतीने क्लोज झाली, पहिल्यांदी की लेवलवरती आपला सेलचा ट्रेड डन झाला. ठीक आहे, सेकंड पुन्हा 4 आवरची कॅन्डल ओपन झाली, ओपन होऊन कॅन्डल अप येते, सेकंड 4 आवरची कॅन्डल ओपन झाली, कॅन्डल ओपन होऊन अप आली. आता ही कॅन्डल थोडीशी अप गेली, अगेन कॅन्डल रिव्हर्स आली, आपल्याला दिसलं लोअर टाइम फ्रेम मध्ये रिजेक्शन घेतलं. आता आपण इथं सेल करणार नाहीये, कारण ह्या कन्सेप्टमध्ये रूल एकच आहे, पहिल्यांदाच तुम्ही सेल करता, सेकंड टाइमला लिक्विडिटीला तुम्ही सेलचा प्लॅन करत नाही. भले प्राइस पडू पण तुमचा सेलचा प्लॅन इथे नाही. का, लेवल पहिल्यांदी फ्रेश होती, सेलरने एकदा टॅप केलं, ऑर्डर घेऊन प्राइस रिव्हर्स आली, आता अनफ्रेश झाली सेलरसाठी. म्हणजे लेवल सांगते आता याच्यावरून प्राइस पुन्हा रिॲक्ट नाही करणार. ठीक आहे, मग आता प्राइस सपोज या पद्धतीने ओपन झाली, प्राइस अप येऊन क्लोज झाली, नेक्स्ट कॅन्डलची क्लोजिंग. ठीक आहे, आता जी अनफ्रेश लेवल होती आता ही फ्रेश झाली. कोणासाठी, बायरसाठी. बायरसाठी कशी फ्रेश झाली, ही ग्रीन कॅन्डल ओपन झाली, त्यानंतर ग्रीन कॅन्डल इथे क्लोज झाली, नेक्स्ट क्लोजिंग समोर नेक्स्ट कॅन्डल ओपन होणार, नेक्स्ट कॅन्डल ओपन झाली, ओपन झालेली कॅन्डल डाऊन आली. आता हे जे सेलर आहे, जी प्राइस डाऊन आली हे सेलर आहे, सेलरसाठी आता ही लेवल ॲज अ सपोर्ट काम करेल. पहिल्यांदा सेलरसाठी ही काय झाली इकडे अनफ्रेश का झाली, कारण सेलर ऑलरेडी एकदा ऑर्डर घेऊन आले, त्यानंतर बाहेरने ब्रेकआउट दिला. आता खाली येणारे सेलर यांना माहित आहे नियर इथे येऊन कॉस्ट टू कॉस्ट ट्रेड काढा, कारण लिक्विडिटीवरती ट्रेड घेतला आपण. कारण आता सेलरसाठी काय लेवल कशी झाली पुन्हा फ्रेश झाली. का फ्रेश झाली, सेलमधून बाहेर पडा, लेवलवरती बायचा प्लॅन करा. कॅन्डल सेलची आली, खाली रिजेक्शन दिसतंय, कॅन्डलची पुढची रिॲक्शन काय असेल, सेलरसाठी आता ही फ्रेश झाली म्हणजे काय, सेलर बाय करणार ऑब्विसली. ठीक आहे, प्राइस इथून या पद्धतीने अप साइड मुवमेंट करणार. आपण त्याच लेवलवरती बायचा ट्रेड पकडला. सकाळच्या 4 आवरच्या जरी कॅन्डल असल्या तरी 4 आवरच्या 2 कॅन्डल पुढचे सेशन तुम्हाला दोन्हीही या पद्धतीने देतील. ठीक आहे, लास्ट कुठेही कोणत्याही सेशनमध्ये एंटर करा तुम्ही, किंवा तुम्हाला चालू चार्टवरती दाखवल 4 आवरचा जर ट्रेंडिंग मुवमेंट असेल, साईडवेज नको आपल्याला. ठीक आहे, साईडवेजमध्ये आपण जो पुढचा टॉपिक घेऊ ए पॅटर्न व्ही पॅटर्न, त्याच्यामध्ये साईडवेजमध्ये पण इझिली 4 आवरचा ट्रेड 4 आवरची जी कॅन्डल आहे ती 1S2चे 1S3चे ट्रेड देते. खूप सिंपल आहे, SNR ही जी कन्सेप्ट ही खूप सिंपल आहे, पण याच्यामध्ये आपण मोठमोठे टार्गेट नाही पकडू शकत. 1S2 1S3 सफिशियंट येते, किंवा स्कॅल्पिंग वगैरे या गोष्टी एकदम बेस्ट आहे, कारण इथे सायकोलॉजी खराब होत नाही, आपण लेवल टू लेवल काम करतो. क्विक इथं रूल काय सांगतोय, की लेवल क्रिएट झालेली आहे, प्राइस आली, रिजेक्ट होऊन खाली आली, पहिल्यांदा फ्रेश होती का, कारण तोपर्यंत प्राइस टच झालेली नव्हती. जेव्हा ही कॅन्डल अप आली, टच झाली, कॅन्डल रिव्हर्स, सेलरने टॅप केलं, ऑर्डर घेऊन सेलर खाली आले, सेलच्या ऑर्डर खाली आल्या पूर्णपणे, बाय गेला, सेलच्या ऑर्डर फिल, प्राइस रिव्हर्स, जेवढ्या ऑर्डर होतं फिल करत करत प्राइस आली, एंडला प्राइस क्लोज झाली. ही कॅन्डल क्लिअरली सांगते. भले बारी खाली पण जाऊ या पद्धतीने, भले ही खाली जरी गेली आणि नेक्स्ट कॅन्डल इथून ओपन होऊन आली सपोज. ठीक आहे, ही कॅन्डल खाली होऊन क्लोज झाली, सेल ऑर्डर घेऊन आली, टार्गेट डन झालं, लेवल फ्रेश होती, आता अनफ्रेश झाली. कोणासाठी, सेलरसाठी. म्हणजे आता सेलर या लेवलवरती पुन्हा सेल करू शकत नाहीये. ठीक आहे, बाय चान्स आता एक नेक्स्ट कॅन्डल ओपन झाली, ओपन होऊन नेक्स्ट कॅन्डल डायरेक्टली आली लेवलला, सपोज आली इथे, थोडी अप गेली, डाऊन आली, चुकून एखाद्याने एंट्री केली सेलसाठी आणि त्यानंतर कॅन्डलची क्लोजिंग या पद्धतीने झाली. ठीक आहे, आता त्या सेलरला सांगितलं जातं की लेवल ऑलरेडी अनफ्रेश होती, अनफ्रेशवरती सेल केलंय. ठीक आहे, आता तुला एक चान्स मिळतोय पुन्हा बायचा, की त्याच लेवलला तुला फ्रेश करून देतोय, सेलची ऑर्डर तू काय कर, आता कॉस्ट टू कॉस्ट एक्झिट कर. नेक्स्ट कॅन्डल ओपन झाली, ओपन झाल्यानंतर कॅन्डल खाली आली, म्हणजे सेलर आले, सेलर येऊन काय करतात, इथे जे फेक ब्रेकआउटवरती जे एंटर झाले, आता हे तुम्हाला जेव्हा मी ब्रेकआउट समजवल की SNR ब्रेकआउटवरती कसे ट्रेड करायचे, त्यामध्ये ही गोष्ट व्यवस्थित समजेल. ठीक आहे, मी काही मोठे सेशन नाही घेणार, सेशन 1 तासाचे घेणार फक्त, ज्याच्यामध्ये
एक एक टॉपिक क्लिअर करून देणार आहे. ज्याला प्युअरली एस एन आरवरती काम करायचं आहे तो प्युअरली एस एन आरवरती काम करू शकतो. ठीक आहे, माझं काम आहे तुम्हाला सिम्पल एक एक कन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर करून देणं. सेलर खाली आले, सेलरसाठी काय आता लेवल फ्रेश आहे. लेवल फ्रेश म्हणजे काय? लेवल फ्रेश म्हणजे काय? सेलरला काय करायचंय? बाय करायचंय. प्राइस जशी खाली येते या लेवलवरती, ठीक आहे, या लेवलला तंतोतंत टच झालं, जे काही सेलर इथे एंटर झाले होते या लिक्विडिटीवरती, या पॉईंटवरती कॉस्ट टू कॉस्ट एक्झिट होतात. हे एक्झिट झाले म्हणजे हे कोण तयार होतात? सेलर झाला एक्झिट. सेलरला एक ट्रेड एक्झिट करायला कोण व्हावं लागतं? बायर. सेलर झाला बायर, एंट्री पॉईंट बायची आपली फुटप्रिंट सोबत, अपसाईडची लिक्विडिटी आपलं काय असेल? टार्गेट असेल. ही क्विक पकडली तुम्ही बायची मुवमेंट. ठीक आहे, सिंपल. दोन कॅन्डल मध्ये असलेला 4 आवरचा एक गॅप, दोन कॅन्डल मध्ये असलेला 4 आवरचा एक गॅप, त्यावरती थर्ड कॅन्डल येते, टॅप करते, सेल ऑर्डर घेऊन कलेक्ट. नेक्स्ट जेव्हा कधी ब्रेक होईल लगेच ऑपॉर्च्युनिटी आपल्याकडे पुढची बायची त्याच लेवलवरती. ठीक आहे, 2 मिनिट वेट करा.
ठीक आहे. फर्स्ट एक बेरिश SNR ची की लेवल, त्यावरती बेरिश प्लॅन कसा करायचा, ठीक आहे. आणि सेकंड, तीच बेरिश SNR ची लेवल जेव्हा ब्रेक होते, ब्रेक झाल्यानंतर कॅन्डल जशी 4 आवरची क्लोज होते अबो, नेक्स्ट 4 आवरचीच कॅन्डलचा जो लो आहे, ठीक आहे, तो लोच आपल्याला डाऊन साईडला मुवमेंट देतो. आता पहा फरक काय तुम्हाला इथे सांगतो सिंपल. जेव्हा फक्त ह्या 4 आवरच्याच कन्सेप्टवरती तुम्ही ट्रेड करताय किंवा डेली टाइम फ्रेमच्या एवढ्याच कन्सेप्टवरती ट्रेड करताय, याच्यामध्ये ॲडिशनल कन्फर्मेशनसाठी आपण काय काय गोष्टी वापरू शकतो, ठीक आहे. नॉर्मल एक प्लेन SNR होते कसं ट्रेड करायचं ते पण समजवतो तुम्हाला. त्या अगोदर सिंपल एक वे सांगतो. सपोज ह्या लेवलला रिजेक्शन झालंय, मी एक सेलचा ट्रेड पकडलाय, त्यानंतर प्राइस अप जाऊन क्लोज होते. जरी तुम्ही प्राइस सपोर्ट घ्या, सपोर्ट नेक्स्ट सेशनची ओपनिंग होते किंवा 4 आवरचीच कॅन्डलची ओपनिंग आहे, प्राइस डाऊन येते, डाऊन येऊन प्राइस एक अप साईडची मुवमेंट करते. हाय ब्रेक झाला, हाय ब्रेकवरती मी काय करणार, डाऊन साईडला एक FVG पण शोधू शकतोय. ज्या 4 आवरची जी ओपनिंग होती डाऊन साईड मुवमेंट झाली, अचानक प्राइस अप आली, त्या ओपनिंगच्या अबो पण डाऊन साईडला मी FVG शोधून पण त्यावरती ट्रेड प्लॅन करू शकतोय. किंवा इथे जरी म्हटलं लिक्विडिटी ग्रॅब झाली, ग्रॅब नंतर पण आपण ट्रेड प्लॅन करू शकतोय, जेवढं काय आपण FVG वगैरे ह्या कन्सेप्ट वापरतोय. पण यावरती सिंपल वेमध्ये जर तुम्हाला प्लॅन करायचं, याला न अवघड करता, जर प्राइस इथे रिजेक्ट होते, ठीक आहे, इथे प्राइस रिजेक्ट होते, रिजेक्ट होताना पण एक गोष्ट तुम्हाला इथे पाहायला भेटेल, ती कोणती मी तुम्हाला सांगतो. सपोज 4 आवरच्या टाइम फ्रेमचीच की लेवल आहे आणि 4 आवरचीच कॅन्डल रिजेक्ट झाली. इथं जेव्हा प्राइस या लेवल कशी आली, 3 मिनिटामध्ये 5 मिनिटामध्ये लोअर टाइम फ्रेममध्ये कॅन्डल भेटणार आहे ना तुम्हाला. फर्स्ट कॅन्डल ही होती, सेकंड कॅन्डल इथपर्यंत पोहोचली, त्याच 5 मिनिटामध्ये नेक्स्ट कॅन्डल या पद्धतीने डाऊन आली, आणि पुढची जी ओपन झालेली कॅन्डल आहे ती पण या पद्धतीने डाऊन जाते, ठीक आहे. लोअर टाइम फ्रेममध्ये फक्त प्लेन SNR ने पहा, लोअर टाइम फ्रेमची मुवमेंट पहा, 5 मिनिटाची टाइम फ्रेम होती, ही जी मुवमेंट इथून जी डाऊन मुवमेंट आली, फर्स्ट कॅन्डल क्लोज, सेकंड कॅन्डल 5 मिनिटाची ओपन क्लोज, थर्ड 5 मिनिटाची कॅन्डल ओपन क्लोज, फोर्थ 5 मिनिटाची कॅन्डल ओपन क्लोज. आता तुमच्याकडे पहिल्यांदा तर ह्या कॅन्डलचा एक गॅप होता, ठीक आहे. फर्स्ट तुमच्याकडे काय होता, या 5 मिनिटाच्या 2 कॅन्डलचा एक गॅप होता, जो आहे असा तुमच्याकडे राहणार आहे रिजेक्शनसाठी. सेकंड, या सेल कॅन्डलमध्ये गॅप तयार झाला, आहे असा हा राहणार आहे. फक्त तुम्हाला एरियावरती काय करावं लागलं, वेट करावं लागला, नाही लिक्विडिटीची गरज काहीच नाही. प्रॉपर वेट कसला करावा लागला, यू टर्नचा. आणि या यू टर्नमध्ये ह्याच 5 मिनिटाच्या कॅन्डलमध्येच आपल्याला फर्स्ट एक लेवल भेटते रिजेक्शनची, सेकंड लेवल भेटते रिजेक्शनची, नेक्स्ट 5 मिनिटाची कॅन्डल येऊ द्या, FVG नाही, काहीच नाही, अप येणारी जी कॅन्डल आहे ही काय करते, अप येते, इथे रिजेक्ट होते, रिजेक्ट होऊन प्राइस डाऊन, आणि इथून स्ट्रॉंग डाऊन साईडला प्राइस निघून जाते. ही जी कॅन्डलची मुवमेंट आहे, सर्वात पहिल्यांदा प्राइस इथून तर अप आलेली आहे, अप मुवमेंटमध्ये डाऊन साईडने ग्रीन कॅन्डलचा फ्लो होता, त्यानंतर जी प्राइस युटर्न घेऊन निघाली, इथे FVG नाही, काही ऑर्डर ब्लॉक नाही, सिंपल या दोघांमधली एक लेवल, इथली एक लेवल, या 2 लेवलच प्राइसला रिजेक्ट करतात, वरती स्टॉप लॉस पडतो, आणि डाऊन साईड आपण 70% पर्यंत या कॅन्डलच्या टार्गेट ठेवतो, किंवा डाऊन साईडची लिक्विडिटी आपण टार्गेट ठेवतो. एक साधी सिंपल गोष्ट एंट्री प्लॅनची, हे तुम्हाला इव्हन चार्टवरती पण दाखवलं, एक प्लेन SNR ने कसा ट्रेड करायचा. आता या लेवलवरती SMC सोबत कसा ट्रेड करायचा ते पण सांगेल, ठीक आहे. या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन करेल फक्त आजच्या ह्या कन्सेप्टमध्ये, म्हणजे ही कन्सेप्ट तुमची पूर्ण पक्की होऊन जाईल. सेकंड हा ट्रेड आहे, ही प्राइस ओपन होते, ओपन झाल्यानंतर प्राइस डाऊन येते सर्वात पहिल्यांदा. तर 4 आवरमध्ये इथे क्लोजिंग झाल्यानंतर तर ही तर साधी सिंपल गोष्ट आहे, इथे क्लोजिंग होते म्हटल्यानंतर इथे समोरच ओपनिंग होईल, ओपनिंग झाल्या भले डाऊन येऊ नाही तर अप जाऊन डाऊन येऊ, कशी प्राइस येऊ, पण प्राइसला डाऊन ते यावंच लागणे इथपर्यंत यायचं म्हटल्यानंतर. सपोज ही रेड कॅन्डलची एक मुवमेंट आहे, या पद्धतीने प्राइस डाऊन साईडला आली, या लेवलपर्यंतच डाऊन साईडला आली प्राइस असं समजा, ठीक आहे. नेक्स्ट कॅन्डल ओपन होते, या पद्धतीने ग्रीन कॅन्डल अप जाऊन क्लोज होते, क्विक एंट्री पकडायची आहे, नेक्स्ट कॅन्डल ते क्लोज होते, क्विक एंट्री पकडायची, ठीक आहे अशी ही लेवल मार्क करा. पुढची ओपन होणारी जी कॅन्डल आहे ही काय करते, डाऊन येते, लिक्विडिटी लेवलला टॅप करते, पुढची कॅन्डल काय करते, डाऊन येते, लिक्विडिटी लेवलला टॅप करते, प्राइस अप साईड. मग ही जी मुवमेंट होते, ही मुवमेंट कुठून होऊन गेली, ह्या एरियावरती होऊन गेली, या की लेवलवरती होऊन गेली, फक्त प्लेन की लेवल. आता फक्त एवढी कन्सेप्ट शिकून फक्त आपल्याला याच्यावर ट्रेड नाही करायचा, आपल्याला
जसं ICTचा एक रूल आहे, SMCचा एक रूल आहे की पूर्ण स्ट्रक्चर मॅपिंग एक दिवस ब्रेकअप स्ट्रक्चर समजून घेतला, उद्या लगेच ब्रेकअप स्ट्रक्चरवरती ट्रेड नाही करू शकत. त्या ब्रेकअप स्ट्रक्चर नंतर एक दिवस कॅरेक्टर चेंज समजून घ्यायचं आहे, त्यानंतर इंडुसमेंट समजून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर पूर्ण तुम्हाला समजणार की एक काउंटर ट्रेड कसा पकडायचा तुम्हाला. ठीक आहे, 4 गोष्टी नंतर समजले ट्रेड कसा पकडायचा आहे. तर याच्यामध्ये सिंपल फक्त ही गोष्ट समजून घेतली, एवढ्याच गोष्टीवरती ट्रेड केला तर नाही होणार. पण याच्यासोबत याच्या ज्या बाकीच्या गोष्टी या सगळ्या समजून घेतल्या अशा स्टेप बाय एक 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 सेपरेट, त्याच्यानंतर याचा सगळ्यांचा मिळून एक ट्रेड प्लॅन तयार होतो, एक अल्गोरिदम तयार होतो यांचा पूर्ण, की डेली बेसवरती एकच प्लॅन कसा प्ले करायचा. नेक्स्ट कॅन्डल येते, नेक्स्ट कॅन्डल येऊन इथे काय करते, एरियाला टॅप करते, टॅप होऊन प्राइस जाते अप साईड, या पद्धतीने प्राइस मुवमेंट करून जाते. ठीक आहे, एकदम क्विक एंट्री आहे, छोटा स्टॉप लॉस आहे, मोठा RR आहे. या पद्धतीने प्राइस डिस्प्लेस झाली, या पद्धतीची मुवमेंट आहे. मिडल लाईन पुढे नेक्स्ट सपोर्ट एरिया आहे, एंट्री एरिया आपला बायचा, हा बायचा एरिया आहे, हा खाली आपला स्टॉप लॉस असेल, याच्यापेक्षा 2 पटीचा आपल्याकडे काय असेल रिवॉर्ड, 2-3 पटीचा रिवॉर्ड असेल अप साईडला. एकदम साधी सिंपल गोष्ट. ठीक आहे, सर्वात पहिल्यांदा सांगितलं एक बुलिश SNR ची की लेवल काय आहे, सॉरी बेरिश SNR ची की लेवल काय आहे, ती फ्रेश अनफ्रेश कधी होते आणि तिच्यावरती 2 टाईपचं काम कसं केलं जातं. आता पहा, बेरिश SNR झाली, बुलिश SNR पाहूया. ओके, सपोज 4 आवरच्या टाइम फ्रेममध्ये अशा 2 ग्रीन कॅन्डल क्लोज एकदम स्ट्रॉंग 4 आवरची टाइम फ्रेम आहे. 4 आवरच्या टाइम फ्रेममध्ये आता फोरेक्स सेशनमध्ये तुम्हाला माहिती आहे, फोरेक्स मार्केट म्हणले, फोरेक्स मार्केटमध्ये मार्केट 23 तास ओपन आहे. क्रिप्टो म्हणले तर मार्केट कंटिन्यू ओपन आहे. 2 4 आवरच्या बुलिश कॅन्डल क्लोज आहे. 2 बुलिश कॅन्डलच्या मिडल पॉईंटची जी लाईन आहे, हा तुमचा काय आहे, 2 बुलिश कॅन्डलची जी मिडल लाईन आहे ही तुमची की लेवल आहे. कोणती की लेवल आहे, बुलिश SNR, ही बुलिश SNR ची की लेवल. आता ही लेवल काय करणार आहे, नेक्स्ट जी कॅन्डल काही रिव्हर्स येते 4 आवरची, ठीक आहे, नेक्स्ट जी रिव्हर्स येणारी 4 आवरची कॅन्डल आहे, जेव्हा प्राइस रिव्हर्स येते, रिव्हर्स आल्यानंतर प्राइस इथे सपोर्ट घेते, सपोर्ट घेऊन प्राइस अप साईडला निघून जाते. ठीक आहे, आता हे होतं काय, हे घडतं काय, याच्यामध्ये काय झालेलं नक्की हे समजून घ्या व्यवस्थित. नॉर्मली पहा, एखादा व्यक्ती आहे, साधे सिंपल काही सायकोलॉजीचे उदाहरण देतो जे या गोष्टींसोबत मॅच होतात, किंवा त्या उदाहरणांसोबत आपल्याला एखादी गोष्ट इझिली समजून जाते. ठीक आहे, ठीक आहे, साधे सिंपल एक्झाम्पल देतो. सपोज मी एखादा ट्रेड विकत घेतला, एक ट्रेड मी बाय केलेला आहे आणि मी त्याला स्टॉप लॉस ठरवला होता, मला 30 पॉईंटचा लावायचा आहे आणि त्या 30 पॉईंटच्या स्टॉप लॉस पर्यंत प्राइस झाली, पण तो ट्रेड मी एक्झिट केलाच नाही. त्याच्यानंतर तो 30 पॉईंट पाहता पाहता प्राइस 60 पॉईंटपर्यंत पोहोचली. जिथं मी ठरवलं होतं 1500 रुपयाची रिस्क घ्यायची, तिथं ती रिस्क गेली 3000 रुपयांपर्यंत. आता 3000वरती रिस्क गेल्यानंतर मी काय विचार करणार आहे, जास्त काही नाही, 30 पॉईंट जरी मागं आला, पहिला जो घेणार होतो मी तोच घेईल, याच्यापेक्षा काहीच नाही. ठीक आहे, या गोष्टीवरती जेव्हा रिव्हर्स येतो, मी ऑलरेडी पॅनिक झालेला असेल आणि मी बरोबर काय करणार, तिथे ट्रेडला एक्झिट करणार आहे. तर पहा, प्राईजमध्ये काय होतं तुम्हाला सांगतो. सपोज ही एक ग्रीन कॅन्डल आहे, ही ग्रीन कॅन्डलची ओपनिंग क्लोजिंग, नेक्स्ट कॅन्डलमध्ये या पद्धतीने नेक्स्ट कॅन्डलची एक क्लोजिंग, या 2 4 आवरच्या कॅन्डलमध्ये एक सायकोलॉजी काय सांगते. कॅन्डलचा ओपन एरिया होता डाऊन साईडला, हा कॅन्डलचा ओपन एरिया होता. ओपन एरियानंतर कॅन्डल इथे क्लोज झाली, हिची ज्या प्राइसला क्लोजिंग झाली त्याच प्राइसला नेक्स्ट 4 आवरची कॅन्डल ओपन झाली. ओपन झाल्यानंतर नेक्स्ट 4 आवरच्या कॅन्डलने लो क्रिएट केला. ठीक आहे, आणि लो क्रिएट करून प्राइस याच्या अबोव जाऊन काय झाली, क्लोज झाली. व्यवस्थित पहा, प्रिव्हियस ग्रीन कॅन्डलची क्लोजिंग
ठीक आहे, इथं प्राइस एंड झाली, प्रिव्हियस 4 आवरच्या कॅन्डलची क्लोजिंग प्राइस इथे एंड झाली आणि नेक्स्ट कॅन्डलची ओपनिंग, त्या ओपनिंगच्या अबोज नेक्स्ट कॅन्डल पुन्हा जाऊन क्लोज झाली. ओव्हरऑल ही 100 रुपीज असं म्हणा की 10 रुपयापासून झालेली 100 रुपयाची एक मुवमेंट आहे, सिंपल भाषेत समजून घेण्यासाठी. जेव्हा ही प्राइस रिव्हर्स येते ना, या मुवमेंटमध्ये जे काही फसलेले हे 50% नियर पहिल्यांदा प्लॅन करता एक्झिटचा. चला सेकंड एक एक्झाम्पल तुम्हाला अजून देतो. ही जी नेक्स्ट कॅन्डल जी अप गेलेली ग्रीन कॅन्डल, ही पहिल्यांदा ओपन झाल्यानंतर डाऊन आली होती. पहिल्यांदा ती कॅन्डल रेड होती, पूर्णपणे डाऊन आली होती. पहिल्यांदा फेक मूव दिला, प्राइसने एक सप्लाय क्रिएट केला, फेक मूव दिला आणि अचानक प्राइसमध्ये स्ट्रेंथ क्रिएट झाली आणि प्राइस ओपनिंगच्या अबोव गेली. ओपनिंगच्या अबोव गेल्यानंतर प्राइस या पद्धतीने अप निघून गेली. हिचा जो वीक आहे, सीआरटी काय सांगते, कॅन्डल रेंज थेरी काय सांगते, हा डिमांड एरिया आहे. कारण बाहेरने प्राइसला अप पाठवलं, ओपनिंग झाली, प्राइस रिव्हर्स झाली, बाहेरने अप पाठवलं प्राइसला, हा डिमांड एरिया. प्रिव्हियस कॅन्डलचा हा एरिया काय सांगतो, प्राइस अप आली, सेलरने पुश करून खाली दाबलं. बायर सेलरचा एक एरिया असा तयार झाला की ज्याच्यामध्ये काय स्ट्रेंथ आहे पुढे येणाऱ्या प्राइसला होल्ड करण्याची. मग नेक्स्ट कॅन्डल जेव्हा डाऊन येते, ओपन होणारे नेक्स्ट कॅन्डल डाऊन आली सपोज, या पद्धतीने प्राइस इथे आली, या 4 आवरच्या हा जो वीक आहे, सॉरी याचा जो गॅप आहे दोघा कॅन्डल मधला, ही गॅपची जी लाईन आहे हिला आपण काय म्हणतो, बुलिश SNR लेवल. प्राइस यावरती काय होते, आल्यानंतर रिजेक्ट होते, अगेन प्राइस अप साईडला मुवमेंट करते. हा जो वीक क्रिएट झाला, ठीक आहे, या वीकची जी स्ट्रेंथ होती बॉटम पासूनची, ही बॉटम पासूनची स्ट्रेंथ आपण पकडली अप जाण्यापर्यंत पूर्णपणे. मग ही कॅन्डल अशी क्लोज होईल किंवा कॅन्डल या पद्धतीने पण क्लोज होऊ. पण आपण डॉट जिथून प्राइस मूव्ह करणार होती असा एरिया पकडला. याला म्हटलं जातं की मलेशियन SNR लेवल, की एक असा सपोर्ट रेजिस्टन्स की ज्याच्यावरती लिक्विडिटी आहे. जिथे लिक्विडिटी आहे, नॉर्मली कुठेही स्विंग क्रिएट झाला आणि तिथली मार्किंग केली, त्यात लिक्विडिटीचं काही लॉजिक येतच नाहीये. पण एक असं फॉर्मेशन आहे की या फॉर्मेशनमध्ये लिक्विडिटी एक इम्बॅलन्स तयार झालेला आहे, जसं ऑर्डर ब्लॉक नंतर एक FVGत इम्बॅलन्स क्रिएट होतो. ठीक आहे, आता पहा, ही लेवल जोपर्यंत टॅप झालेली नव्हती, तोपर्यंत बायरसाठी ही लेवल कशी होती, बाईंग झोन होता एका शब्दात, किंवा बायरसाठी हा बाय एरिया होता. आणि काही वेळाने ती लेवल काय झाली, टॅप झाली, प्राइस डाऊन आली, डाऊन आल्यानंतर प्राइसने काय केलं, एरिया टॅप केला, बायर ऍक्टिव्ह झाली, प्राइस अप निघून गेली. बायरसाठी अगोदर लेवल फ्रेश होती म्हणूनच ही रिॲक्शन घडली त्याच्यावरती. आता बायरसाठी ही लेवल काय झाली, अनफ्रेश, बायर बाय करू शकत नाही त्या लेवलवरती. ठीक आहे, सर्वात पहिल्यांदा टॅप झाली नव्हती, बायरसाठी फ्रेश होती, आता टॅप झाली, मुवमेंट झाली, बायरसाठी ही लेवल काय झाली, अनफ्रेश. सपोज नेक्स्ट 4 आवरच्या कॅन्डल या पद्धतीने डाऊन आल्या, आता हीच जी बायरसाठी अगोदर फ्रेश होती, नंतर बायरसाठी अनफ्रेश झाली, याच लेवलवरती पुन्हा जे लोक इथे बाय करतात लेवल ब्रेकआउट देऊन खाली क्लोज होते. नेक्स्ट ओपन होणारी कॅन्डल अप येते, बायरला पुन्हा चान्स देते की लेवल तुमच्यासाठी फ्रेश आहे, लेवलवरती तुम्ही काय करा, कॉस्ट टू कॉस्ट पहिला बायचा ट्रेड एक्झिट करा. बायरसाठी पुन्हा फ्रेश झाली, का फ्रेश झाली, बायचा ट्रेड एक्झिट करा आणि बायचा ट्रेड एक्झिट करून रिजेक्शनला सेलमध्ये एंटर करा, खाली डाऊन साईडला सेलचं तुमचं टार्गेट आहे. जी फर्स्ट लेवल बारसाठी फ्रेश होती ती बाईंग ऑर्डर कलेक्ट करून घेऊन गेली, बारसाठी काय झाली, अनफ्रेश झाली. आणि तीच लेवल आता सेलरसाठी आहे फ्रेश, आणि बायरसाठी काय, तिथे ट्रेड कॉस्ट टू कॉस्ट एक्झिट करणं, घेतलेलं ट्रेड आणि खाली प्लॅन करणं. म्हणजे जर आपण एखाद्या ट्रेडमध्ये फसतोय, या पद्धतीने आपण एंट्री केली आणि कॅन्डल खालीच क्लोज झाली, नेक्स्ट कॅन्डल आपल्याला कॉस्ट टू कॉस्ट निघाला, जो काही चान्स देते ती प्राइस काय सांगते की सेलरचा ट्रेड सुरू झालाय, सेलरसाठी लेवल फ्रेश, आता सेलसाठी तुम्ही बाहेर कॉस्ट टू कॉस्ट एक्झिट होऊन घ्या. क्विक डिसिजन तुम्ही इथे क्विक घेऊ शकता लेवलवरती, साध्या सिंपल वे मध्ये, प्लेन SNR ने.
ठीक आहे, एकदम सिंपल आहे की एकदम प्लेन SNRच्या हिशोबाने बायचा प्लॅन बाईंग झाल्यानंतर ती लेवल होते अनफ्रेश, ब्रेकआउट नंतर त्या लेवल ब्रेक झाल्यानंतर ते पुढेही शिकवलंच, त्यानंतर तुमचा पकड तिथेच असतो एक सेल प्लॅन. ठीक आहे, आता पहा नॉर्मली हे जे दोन प्लॅन जे तुम्हाला सांगितले याच्यामध्ये सिंपल सांगतो की प्राईसच्या टाइम फ्रेमची अलाइनमेंट काय, ट्रेड कोणत्या टाइम फ्रेममध्ये केला जातो किंवा कसा केला जातो. याच्यामध्ये एक सिंपल वे आहे. इंडियन मार्केट जर असेल, इंडियन मार्केटमध्ये 4 आवर पाहू शकताय प्रिव्हियस डेचा. ठीक आहे, 4 आवर टाइम फ्रेम जर तुम्ही वापरताय, ते पण आता तुम्हाला मी एक्सप्लेन करेल. 4 आवरची टाइम फ्रेम इंडियन मार्केटला वापरताय तर तो असेल तुमचा प्रिव्हियस डेसाठी ॲनालिसिस. कालच्या दिवसाचे तुम्ही पॉईंट मार्क करून ठेवशाल आज ट्रेड करण्यासाठी. ठीक आहे, 4 आवरची मार्किंग करशाल, प्रिव्हियस डेची, त्याच्यावरती ट्रेड प्लॅन करशाल 3 मिनिट आणि 5 मिनिटाच्या स्ट्रक्चरला. ते तुम्हाला एक्सप्लेन करतो पूर्ण. ठीक आहे, 3 मिनिट 5 मिनिटामध्ये तुम्ही त्याच्यावरती ट्रेड करणार. जर तुम्ही मार्केट चालू आहे, करंट मार्केट प्राइसला तुम्हाला SNR वरती ट्रेड करायचं आहे, तर तुम्ही प्ले करणार 1 आवरची टाइम फ्रेम. तुम्ही प्ले करणार 1 आवरची टाइम फ्रेम. म्हणजे जेव्हा सकाळच्या 2 कॅन्डल 1 आवरच्या क्लोज होऊन जातील 1 आवरच्या, पुढल्या तिसऱ्या तासामध्ये तुम्हाला त्याच्यावरती ऑपॉर्च्युनिटी भेटेल. तिसऱ्या तासामध्ये जर प्राइस येत असेल तिथे त्या लेवलला तर तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी आहे. प्राइस तिथून अप जात असेल तर तुम्हाला अगेन वेट करावं लागेल किंवा प्रिव्हियस मार्केटच्या कोणत्याही रिजेक्शनवरून तुम्ही एक रिव्हर्सल प्लॅन करू शकतात. हे सगळं तुम्हाला एक्सप्लेन करतो. ठीक आहे, टाइम फ्रेम अलाइनमेंट व्यवस्थित आहे का. इंडियन मार्केटसाठी 4 आवरचा प्रिव्हियस डेच्या मार्किंगवरती 3 मिनिट 5 मिनिटावरती ट्रेड करायचा करंट मार्केट प्राइसला दुसऱ्या दिवसाला. करंट मार्केट प्राइस इंडियन मार्केटची मार्केट ओपन झालेले 1 आवरच्या कॅन्डलचा तुम्हाला कुठे लेग सापडला 1 आवरचा, याच्यावरती ट्रेड तुम्ही करणार आहे 1 मिनिट आणि 3 मिनिटाच्या टाइम फ्रेमला. मग आता तुम्हाला ऑलरेडी SMC येते, त्याच्या प्लॅनने पण तुम्ही कित्येक सारे ट्रेड पकडू शकताय. ते कसे पकडायचे तुम्हाला ते पण सांगेन. प्लेन SNR असेल किंवा त्या पद्धतीने असेल कसं ट्रेड पकडायचं ते पण समजून सांगतो. हे झालं इंडियन मार्केटचं. ठीक आहे, इंडेक्स असेल किंवा स्टॉक असेल यांच्यासाठी सिंपल एक वे झाला SNRचा. यानंतर आहे फोरेक्स मार्केट. फोरेक्स मार्केट कंटिन्यू ओपन आहे. ठीक आहे, 4 आवरच्या टाइम फ्रेम मधले आपल्याला प्रिव्हियस सेशन असेल, सपोज आज लंडन सेशन चालू आहे, अशा सेशनचा 4 आवरच्या ज्या 2 कॅन्डल असतील बुलिश बेरिश, त्या कॅन्डलच्या जी SNRची लेवल आहे त्या 4 आवरची, तिच्यावरती मी प्ले करेल पुढचं सेशन कोणत्या टाइम फ्रेममध्ये, 3 मिनिटाची टाइम फ्रेम, 5 मिनिटाची टाइम फ्रेम आणि 15 मिनिटाच्या कॅन्डल बघल. हे पण तुम्हाला समजून सांगतो. ठीक आहे, कोणतं एक सेशन आहे, प्रिव्हियस सेशन क्लोज झालेलं आहे. आता प्रिव्हियस सेशन क्लोज झालं म्हटल्यानंतर 4 आवरच्या मिनिमम तुम्हाला 4 ते 5 कॅन्डल दिसणार आहे. त्या क्लोजिंगला त्या प्रिव्हियस सेशनची मुवमेंट कशी होती, बुलिश होती का. बुलिश असेल तर त्याच्यामधले सपोज एक एक्झाम्पल देतो, सॉरी एक मिनिट हे पुन्हा एकदा लिहितो. ठीक आहे, फोरेक्समध्ये 4 आवर टाइम फ्रेमचे जे काही सेशन आहे, या सेशनच्या कॅन्डल आणि नेक्स्ट सेशन आपल्याला काय करायचं, प्ले करायचं त्याच्यावरती. नेक्स्ट सेशन आपण काय करणार, त्यावरती प्ले करणार कोणत्या टाइम फ्रेममध्ये, 3 मिनिट 5 मिनिट आणि 15 मिनिट. हे पहा, हे फोरेक्ससाठी. ठीक आहे, हे इंडियन मार्केटसाठी आणि खाली फोरेक्स मार्केटसाठी 4 आवरच्या टाइम फ्रेममध्ये मागचं क्लोज झालेले सेशनचे PY सापडायचे, SNRचे PY. ठीक आहे, जे आत्ता सांगितले की लेवल तिचे PY. नेक्स्ट सेशनला 3 मिनिट 5 मिनिट 15 मिनिटाची टाइम फ्रेम पाहिजे आणि त्या PY वरती जे पुढे प्राइस कंटिन्युएशन करेल ते ट्रेड आपल्याला कॅच करायचे. कसं, या पद्धतीने. सपोज लंडन सेशन आहे, लंडन सेशनमध्ये 4 आवरमध्ये एक मुवमेंट झाली बुलिश, याला कॅन्डल वाईज तुम्ही समजून घ्या. ठीक आहे, लंडन सेशनमध्ये एक मुवमेंट झाली किंवा कॅन्डल वाईजच सांगतो डायरेक्टली पूर्ण. लंडन सेशनचे एक बुलिश मुवमेंट आहे. ठीक आहे,
ही झाली की लंडन सेशनची बुलिश मुवमेंट. आता या लंडन सेशन क्लोज झालं, नेक्स्ट सेशन ओपन झालं न्यूयॉर्क. तुम्ही काय केलेलं आहे, ओव्हरऑल मार्केटचे तुमचे बायस पाहिले कसे, ट्रेंड कसा आहे तुमचा, अप ट्रेंड आहे बेरिश ट्रेंड आहे, तुम्हाला दिसतंय अप ट्रेंड आहे. तुम्ही काय करताय, लंडन सेशनचा ज्या 4 आवरच्या 2 कॅन्डल आहे यांचा गॅप तुम्ही मार्क केला, तुमची बुलिश SNR लेवल झाली. ठीक आहे. आता न्यूयॉर्क सेशन कंटिन्यू करल अप साईड की न्यूयॉर्क सेशन रिव्हर्सल करल हे ह्याच 4 आवरमध्ये पहिलं कन्फर्म होईल. न्यूयॉर्क सेशनची 4 आवर कॅन्डल ओपन झाली. ठीक आहे. ओपनिंग नंतर सपोज ती डाऊन येते, ओपनिंग कॅन्डल डाऊन आली, डाऊन आल्यानंतर न्यूयॉर्क सेशनने काय केलं, इथे एरियाला टॅप केलं, टॅप करून रिजेक्ट झाली प्राईस आणि आपल्याला 3 मिनिट 5 मिनिट 15 मिनिटामध्ये ते एक U-टर्न दिसतोय प्राईसमध्ये प्रॉपरली. आणि सेम आपल्याला प्रॉपर प्राईस काय करत आहे, या की लेवल खालच्या बुलिश ज्या काही लोअर टाईम फ्रेममध्ये इथे तयार होतील 3 मिनिट 5 मिनिटामध्ये त्या प्राईस टॅप पण करत आहे. आपण इथून बायचा ट्रेड पकडणार न्यूयॉर्क सेशनमध्ये, हा ट्रेड इथून पकडला प्राईजला, पण जेव्हा प्राईस ही अप जाणार 70% आसपास, प्रिव्हियस कॅन्डलच्या 70% आसपास प्राईस गेली, आपण जी काही क्वांटिटी त्याच्यातून 70% क्वांटिटी पहिल्यांदा कमी करून टाकतो. पहिलं टार्गेट तर 70%, 70% जी क्वांटिटी राहिली आपण तिला होल्ड करतो. प्राईस जर चुकून ओपनिंगच्या अबोव निघाली 4 आवरची कॅन्डल तर समजून जायचं मार्केट काय करणार, जुडा स्विंग टाईप फॉर्मेशन क्रिएट करणार. ओपनिंग नंतर फेक मुवमेंट, बॉटमपासून आपण SNRच्या लेवलने पकडली, ओपनिंगच्या जशी प्राईस अबोव जाते, आता न्यूयॉर्क सेशन काय करणार, पूर्ण कंटिन्युएशन लंडनचं अप साईडला घेऊन जाणार. मग आपण सेशन वाईज SMCच्या काही गोष्टी त्याच्यामध्ये पूर्णपणे ॲड करून सायकोलॉजी वाईज प्राईजला समजून घेतलं आणि SNRच्या पद्धतीने आपण बॉटम पकडला लेवलचा. पण आता सपोज न्यूयॉर्क सेशन डायरेक्टली सपोज या पद्धतीने आलंय आणि पहिलीच 4 आवरची कॅन्डल क्लोज झाली, न्यूयॉर्क सेशन क्लिअर कट सांगतं की लंडन फक्त रिट्रेस करण्यासाठी गेला होता. जो काय ट्रेंड असेल, सपोज ट्रेंड असेल डाऊन, तर न्यूयॉर्क सेशन क्लिअर सांगतं लंडन सेशन तर फक्त रिट्रेस करण्यासाठी गेलं. लंडन सेशनने रिट्रेस केली, न्यूयॉर्क आता पुढे काय करेल, ती रिट्रेसमेंट कंटिन्यू करेल, म्हणजे प्राईसला डाऊन साईडला घेऊन जाईल. न्यूयॉर्कची 4 आवरची कॅन्डल या पद्धतीने क्लोज झाली. नेक्स्ट 4 आवरची कॅन्डल आपल्याला एक चान्स देते, प्राईस अप येते, याच 4 आवरच्या कॅन्डलच्या गॅपला टॅप करते, बायच्या घेतलेल्या ऑर्डर इथे एक्झिट करायला चान्स देते. इथून सेलचा जो ट्रेड पकडला जातो, डाऊन साईडची लेवल आपला असतं पहिलं टार्गेट. तो जो न्यूयॉर्कची मुवमेंट आहे, क्विक जर ट्रेड फसला तर ट्रेड आपण बाहेर काढतोय आणि नेक्स्ट ट्रेडमध्ये एंटर होऊन मुवमेंट पकडतोय. ना रिग्रेट, ना स्टॉप लॉस होल्ड करण्याचं काही वेगळं लॉजिक काहीच नाही. सिम्पल प्लेन SNR नाही, प्लेन SNR क्लिअर कट सांगते, दुसरं लॉजिकच नाही. प्लेन SNR वापरतात, विचारच करायचं नाही की आता बायचा ट्रेड घेतला होता, प्राईस खाली क्लोज झाली, जाऊ दे थोडं थांबतो, इथे खाली एक ऑर्डर ब्लॉक पण इथून वरती निघून जाईल, मग तर तुमची पूर्ण कन्फ्युजन आणि जम्पिंग होणार. SNR ते SNR प्लेन डायरेक्टली. ठीक आहे. प्राईस झाली क्लोज झाली, नेक्स्ट ओपन झालेली कॅन्डल सेल ट्रेड देते, डाऊन साईडचा PY आपला टार्गेट असेल किंवा जसे बायज असतील किंवा याच्यामध्ये तुम्हाला सांगेल मेन आपल्याला हे टार्गेट ठेवायचे, खालचे टार्गेट ठेवायचे, PY, ते सगळ्या काही गोष्टी तुम्हाला समजून सांगतो. पण एक सिंपल सेशन वाईज सांगितलं. ठीक आहे. तुम्हाला हे चार्टवरती दोघांचं इंडियन मार्केटचं असेल फॉरेक्सचं असेल, हे दोघांची व्यवस्थित समजून सांगतो, म्हणजे ही नॉर्मल एक जी कन्सेप्ट ही तुमची पूर्ण क्लिअर होऊन जाईल. 4 आवरच्या टाईम फ्रेममध्ये सेशन वाईज या पद्धतीने आपण प्ले करतो. ठीक आहे. आता एक पहा, सपोज 1 डेची टाईम फ्रेम आहे, एक 1 डेची टाईम फ्रेम आहे आणि या 1 डेच्या टाईम फ्रेममध्ये SNR लेवल क्रिएट होतात. या 1 डेच्या टाईम फ्रेमवरती आपण कसे प्लॅन करू शकतो त्या SNR लेवलवरती, तुम्हाला सिंपल सांगतो. 5 मिनिट आणि 15 मिनिट ही टाईम फ्रेम आपल्याला पाहिजे करंट मार्केट प्राईजला. आणि या टाईम फ्रेममध्ये आपण काय करू शकतो, जेव्हा 1 डेचे SNR प्राईस टॅप करते 5 मिनिट 15 मिनिट किंवा 3 मिनिट पण पकडा, 3 मिनिटामध्ये गेले तर सगळ्यात बेस्ट असेल, कारण 3 मिनिटामध्ये तुम्हाला जसा PY असेल ITH भेटेल, ITL भेटेल. ठीक आहे. जर 3 मिनिटाचा सपोज एखादा PY आहे, सपोज 1 डेचा SNR लेवल मार्क केली तुम्ही, व्यवस्थित आहे काय, 1 डेची SNR लेवल मार्क केली, 1 डेच्या SNR लेवलवरती नेक्स्ट डेची प्राईस आली, 3 मिनिटामधून प्राईस जो U-टर्न घेऊन राहिली, मग तो अप साईड असेल किंवा डाऊन साईड असेल, जसा PY असेल तो लेवल आपली SNRची जी लेवल असेल बुलिश बेरिश त्यानुसार जशी प्राईस U-टर्न घेईल 3 मिनिटामध्ये आपण त्यानुसार ITL ITH सापडू शकतोय आणि तिथून ट्रेड पकडू शकतोय. डाऊन साईडचा PY जो काय असेल तिथून पुढे ते आपण टार्गेट ठेवू शकतोय.
हे पहा, आता हे सगळं प्रॅक्टिकल तुम्हाला A to Z गोष्टी समजून सांगतो, ठीक आहे. ठीक आहे. फोरेक्ससाठी सिंपल सांगितलं तुम्हाला, डेली टाईम फ्रेम, 4 आवरची टाईम फ्रेम. आता याच्यामध्ये तुम्ही विकली टाईम फ्रेमचं पण काही गोष्टी आहे, पण ते विकली टाईम फ्रेमचं मला तुम्हाला सेपरेट सांगायचं आहे, ठीक आहे. विकली टाईम फ्रेमचं सेपरेट का सांगायचं आहे त्याचं रिझन सांगतो. जसं काही तुम्हाला मी एक ICT मध्ये विकली प्रोफाईल समजवलं होतं मस्त लॉंग ट्रेड पकडण्यासाठी, सेम SNR वरती आपण विकली प्रोफाईलचे ट्रेड पकडू शकतो. तर आपण जे सेशन घेऊ ते पूर्ण आपण काय घेणार आहे, विकली टाईम फ्रेमची स्टोरी लाईन की ज्याच्यावरती डेली टाईम फ्रेमचे कसे ट्रेड पकडायचे ते आपण सेपरेट घेऊ, ठीक आहे. आता हे आपण व्यवस्थित समजून घेऊ. जे तुम्हाला इथे सांगितलं वन डेच्या टाईम फ्रेम, सपोज वन डेच्या टाईम फ्रेमच्या 2 सेल कॅन्डल आहे, वन डेच्या टाईम फ्रेमच्या 2 तुमच्या सेल कॅन्डल आहे आणि ही तुमची आली बेरिश SNR लेवल. जेव्हा इथे डेली टाईम फ्रेमची कॅन्डल येते रिजेक्ट होण्यासाठी, ती लगेच येईल असं नाही, ती पुढे पण येऊ शकते 2 दिवसाने 3 दिवसाने. सपोज ही रिजेक्शनला आली आणि आल्यानंतर ही रिजेक्ट होते, ठीक आहे. प्राइस रिजेक्शनला आल्यानंतर रिजेक्ट होते, ग्रीन कॅन्डल, प्राइस आली रिजेक्ट झाली. रिजेक्ट झाली लगेच पडलं असं नाही आहे, इथे आली प्राइस रिजेक्ट झाली, इथे 15 मिनिटामध्ये 3 मिनिटामध्ये एक गोष्ट घडणार आहे. या वन डेच्या टाईम फ्रेमच्या लेवलवरती 3 मिनिटामध्ये प्राइस अप आलेली असेल, ही काय करेल तुम्हाला ते सांगतो. या लेवलला एक्झॅक्ट इथून ट्रेड कसा पकडायचा या लेवलवरती तुम्हाला ते एक्सप्लेन करतो. जेव्हा प्राइस या लेवलपाशी येणार आहे, लेवलपाशी आल्यानंतर प्राइस काय करणार आहे, इथे एक फॉर्मेशन क्रिएट करेल. फॉर्मेशन काय असेल, इथे एक 3 कॅन्डलचा लेग असेल 3 मिनिटाचा, इकडे एक 3 मिनिटाचा 3 कॅन्डल लेग असेल, इकडे एक 3 कॅन्डलचा लेग असेल. मग याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, जशी या लेवल मार्क केलं ना, या 3 मिनिटाच्या कॅन्डलच्या लेवल मार्क करायचे आपल्याला, आणि नेक्स्ट जे रिजेक्शन असेल त्या रिजेक्शनला आपल्याला एंटर व्हायचं, वरती स्टॉप लॉस प्लेस करायचा, डाऊन साईड आपला असेल सिंपल टार्गेट. जेव्हा चार्टवरती हे समजून सांगेल तेव्हा व्यवस्थित ही गोष्ट समजेल, ठीक आहे. डेली टाईम फ्रेमवरती मी तुम्हाला काय सांगितलंय की डेली टाईम फ्रेमची जी काही लेवल असणार आहे, या डेली टाईम फ्रेमच्या लेवलला काय करायचं आपल्याला, 5 मिनिट 15 मिनिट 3 मिनिट याच्यावरती ट्रेड पकडायचे आणि आपण या पद्धतीने पकडू शकतो ते ट्रेड. अजून ज्याने कन्फर्मेशन आपलं कसं होतं, स्ट्रॉंग होतं, हाय होतं. चला हीच गोष्ट थोडीशी व्यवस्थित समजून सांगतो. लक्षात ठेवा फक्त इंडियन मार्केटसाठी 4 आवरची टाईम फ्रेम 3 मिनिटामध्ये आणि 5 मिनिटामध्ये. सिंपल सांगतो, प्लेन SNRने कसे ट्रेड पकडायचे आणि त्यानंतर नॉर्मल पद्धतीने कसे ट्रेड पकडायचे, SMC सोबत ट्रेड कसे पकडायचे, या दोन्ही गोष्टी व्यवस्थित समजून सांगतो. सपोज तुमचा एखादा PY, एक तुमचा PY, त्या PY वरती तुम्ही प्लॅन करताय. साधी सिंपल गोष्ट, एक हा FVG तुमचा फेअर व्हॅल्यू गॅप आहे आणि या फेअर व्हॅल्यू गॅपवरती तुम्ही ठरवताय की तुम्हाला बायचे ट्रेड प्लॅन करायचे. हा एक तुमचा फेअर व्हॅल्यू गॅप झाला वन डेचा. वन डेच्या टाईम फ्रेमवरती तुम्हाला बायचे ट्रेड पकडायचे. तुम्हाला सध्या A पॅटर्न V पॅटर्न काहीच पाहायचं नाही, कारण या स्ट्रक्चरमध्ये ते सगळं असणार आहे, ते आपल्याला सध्या काहीच पाहायचं नाही. वन डेच्या टाईम फ्रेमवरती ही 2 दिवसांची मुवमेंट आहे, ही 2 दिवसांच्या मुवमेंटमधला हा गॅप आहे, हा तुम्हाला सांगतो थर्ड डेला तुम्हाला इथे बायची ऑपॉर्च्युनिटी भेटेल. हा गॅप तुम्हाला सांगतो थर्ड डेला बायची ऑपॉर्च्युनिटी भेटेल. ही एंट्री मिस झाली, तुम्हाला माहिती वन डेच्या टाईम फ्रेमचा PY टॅप झाला आहे. आता वन डेच्या टाईम फ्रेमच्या PYचं टार्गेट काय असणार आहे, अप साईडचं एरिया असणार आहे,
ठीक आहे. अप साईड सपोज हा एरिया पकडला तुम्ही, टॉपचा पकडला किंवा हा मिडल एफ पकडला, कोणताही पकडला, ही डेली टाइम फ्रेम तुम्हाला फक्त कसा ट्रेड देईल आपल्याला हे पाहून घ्यायचं आहे की डेली टाइम फ्रेमवरती आपल्याला कसा ट्रेड भेटेल. सर्वात पहिल्यांदा हा PY होता, प्राइस अप गेली, इथं गॅप तयार नाही किंवा आपल्याला हे पॅटर्न पण पाहायचं नाही, काहीच पाहायचं नाही. सेकंड प्राइस अप गेली, हा एक गॅप तयार झालेला होता. ठीक आहे, हा गॅप आहे असा मी मार्क करतो, काहीच त्याच्यामध्ये बदल नाही करत. फर्स्ट एक हा गॅप तयार झाला. आता या गॅपला प्राइस कशी फील करायला आली, डेली टाइम फ्रेमवरती ओपन जाऊन डाऊन प्राइस खाली आली, टॅप करून प्राइस क्लोज झाली. वन डेच्या डेमध्ये काही खास मुवमेंट नाही. नेक्स्ट डे प्राइस येते डाऊन साईडला येते, याला टॅप करत नाही. अगेन प्राइस ओपन होते, एक बुलिश क्लोजिंग देते. या दिवसामध्ये तर आपल्याला ट्रेड घेऊन पण काही खास मुवमेंट भेटत नाहीये, ट्रेड एंड होतोय. सेकंड डेला प्राइस ओपन होते, सेकंड डेला प्राइस ओपन होऊन ब्रेक करते. इथं कोणत्या प्रकारची एकदा लेवल टॅप झाली, ठीक आहे, या डेमध्ये एखाद्याने ट्रेड पण प्लॅन केला, लेवल एकदा सेलची, इथे काय बायचा लेवल एकदा तुमचा फसला किंवा बायचा ट्रेड एकदा इथून प्राइस टॅप झाली, मुवमेंट झाली, ती लेवल काय झाली आता बाहेरसाठी अनफ्रेश. पहिली फ्रेश होती, एकदा टॅप झाली, एंट्री ॲक्टिव्ह झाली, आता बाहेर एंट्री घेऊ शकत नाही. तर सेकंड डेला एंट्री प्लॅनच होत नव्हता. सेकंड डेला प्राइस खाली आपण इथे एंट्री प्लॅन केला, ही पण एंट्री नाही भेटली, प्लेन SNRने. प्राइस ओपन अप साईडला क्लोज. आता याच्यामध्ये सध्या तिथे आपला गॅप तयार होत नाही, हा पॅटर्न तर तयार होतो व्ही, पण आपल्याला व्ही समजून घ्यायचा नाही. नेक्स्ट डे अगेन प्राइस ओपन अप साईडला जाऊन क्लोज. आता पहा, नॉर्मली ही लेवल आपल्यासाठी काय झाली, बाईंग लेवल, SNR लेवल ही झाली आपल्यासाठी बाईंग लेवल. ऑलरेडी PY कसा आपला अप साईडचा आहे. आता आपल्याला बायचे ट्रेड लॉंग पकडायचे, सेलचे ट्रेड नाही पकडायचे. तुम्हाला सर्वात पहिल्यांदा समजा आता कोणत्या SNRवरती काम करायची गोष्ट तुम्हाला समजेल. सगळे ट्रेड आपल्याला बायचे पकडायचे, सेलचे इथे ट्रेड आपल्याला पकडायचे नाहीये. प्राइस आली, ही जी बॅक साईडची जी कॅन्डल इथे पहिल्यांदा काय झाली होती, ब्रेक झाली, पहिल्यांदा एकदा टॅप झाली, व्यवस्थित आहे का ही गोष्ट. इथे जो गॅप क्रिएट झाला होता बुलिश SNR, हा सेल कॅन्डलने पहिल्यांदा प्राइस आली, बाय ऑर्डर कलेक्ट करून प्राइस अप गेली, डेमध्ये क्लोज झाली, कॅन्डल अनफ्रेश, ब्रेक झाली कॅन्डल ब्रेक झाल्यानंतर काय झाली, ती कॅन्डल सेलरसाठी कशी झाली होती, फ्रेश. पण कॅन्डलने ते सेल दिलाच नाही, प्राइस अप निघून आली का, कारण खाली डाऊन साईड FVGचा PY होता. नेक्स्ट डेला जेव्हा प्राइस अप निघून जाते, आता जेव्हा ही कॅन्डल अप येऊन क्लोज झाली, या लाईनवरती अप येऊन क्लोज झाली, ही लाईन सेलरसाठी होती, क्लोज झाल्यानंतर ही लाईन पुन्हा काय झाली, बाहेरसाठी फ्रेश झाली. या क्लोजिंग नंतर या लाईनला आय असं पुढे आपण काय केलं, एक्सटेंड केलं. ठीक आहे, आय असं एक्सटेंड केलं. ही जी मुवमेंट झाली, या मुवमेंटमध्ये दोन लेवल आल्या, डाऊन साईडला एक, अप साईडला एक. ही तुमची एक्स्ट्रीम लेवल आहे आणि ही त्याच्या अबोवची लेवल आहे. ठीक आहे, आणि ओव्हरऑल ही जर मुवमेंट बघितली, जे तुम्हाला आता पुढे समजून सांगेल की आपण याच्यामध्ये काय करतो, एक बॉक्स मार्क करतो आणि या बॉक्सच्या 50%च्या खालच्या लेवलला आपण फक्त ट्रेड प्लॅन करतो. आपण अप साईडने 50%च्या लेवलला खालच्या ट्रेड प्लॅन करतो. मग हा जो बॉक्स आहे, या बॉक्सच्या 50%च्या खाली ज्या लेवल आल्या एक्स्ट्रीमला आपण ट्रेड प्लॅन करणार होतो डेमध्ये. जो डेमध्ये एक्स्ट्रीमचा ट्रेड पकडलाय, आता इथून ट्रेड पकडलाय, प्राइस अप जाऊन क्लोज आहे. इथून जी मुवमेंट चालू झाली SNRची, ही जी मुवमेंट चालू झाली, याचं टार्गेट काय असणार आहे आपल्याला सध्या हे पण पाहायचं नाही. बॅक साईडची जी लेवल होती, हे आपलं काय वरती रिजेक्शन आहे. हा जो ट्रेड पकडला, या ट्रेडचं लॉंग टार्गेट तुम्ही प्लेन SNRने घेऊन गेले अप साईडच्या रिजेक्शन पर्यंत. ठीक आहे, इथून जी प्राइस अप निघाली, या प्राइस मध्ये पहा अगेन गॅप क्रिएट झाला, गॅप टॅप नाही. ठीक आहे, नेक्स्ट तुमच्या इथून सगळे तुमचा PY कसा आहे, ICT नुसार अप आहे. ठीक आहे, तुम्हाला फेअर व्हॅल्यू गॅप काय सांगतो, डेली टाइम फ्रेमचा अप साईडला जायचं आहे आणि मुवमेंट पण तुम्हाला डिस्प्लेसमेंट काय दाखवते, अप साईडला आहे. पहिला गॅप प्राइसने आली, मुवमेंट होऊ द्या. सेकंड पुन्हा एक गॅप क्रिएट झाला. ठीक आहे, आता याच्यामध्ये पहा अगेन ही सुद्धा लेवल तुम्हाला एक्सप्लेन करतो. ही ब्रेक झालेल्याच लेवलने पुढे कसा ट्रेड दिला, जर क्विक डिसिजन घ्यायला जमलं तर. सर्वात पहिल्यांदा पहा ही लेवल समजून घेऊ, कारण प्राइस पहिल्यांदा तिला ब्रेक करून डाऊन आलेली. फर्स्ट काय झाला, या दोन कॅन्डलचा गॅप, ह्या डेमध्ये आपल्याला इथे बायची ट्रेड पकडायची होती. सपोज बायची ट्रेड आपण इथे प्राइस आली, प्राइसने याला ब्रेक केली, बाहेरसाठी ही लेवल काय झाली आता अनफ्रेश, याच्यावरती आपण बाय नाही करणार. पहिल्यांदा ब्रेक झाली, प्राइस खाली आली, खाली येऊन जी बॉटमची जी लेवल होती, या बॉटमच्या लेवलची रिस्पेक्ट केली, इथून बायचे ट्रेड उचलले. नेक्स्ट डेला प्राइस अप. आता नेक्स्ट डेला प्राइस अप गेली, कोणत्या, पहिली जी लेवल अनफ्रेश केली होती तिला प्राइसने केलं फ्रेश, हिला पुढे केलं आपण एक्सटेंड.
फ्रेश झाली, नेक्स्ट डेला प्राइस ओपन डाऊन आली, फ्रेश लेवलला सपोर्ट, डेली टाइम फ्रेममध्ये कॅन्डल अप, पुन्हा कॅन्डलमध्ये गॅप तयार. ठीक आहे, गॅप तयार झाला, पुन्हा थर्ड कॅन्डल रिव्हर्स येते, PY टॅप करते, PY टॅप करून प्राइस अप. बरं, अजून याच्यामध्ये कन्फर्मेशनसाठी सांगेन तुम्हाला, जेव्हा तुम्हाला ए पॅटर्न व्ही पॅटर्नचा असं एक सेपरेट सेशन घेईल, त्याच्यामध्ये ए पॅटर्न होता डॉट मार्क केला तंतोतंत, 2 लेवल आल्या तुमच्या, अप साईडला एंट्री, डाऊन साईडला ॲव्हरेज, ज्याच्या खाली स्टॉप लॉस, पुढे डेली टाइम फ्रेममध्ये कॅन्डल क्लोज, ट्रेड होल्ड, कारण टार्गेट तुमचा अप साईडचा PY होता. नेक्स्ट डेला अप साईडचा जरी PY म्हणले असते 1S2 1S3 डन आहे, या पद्धतीने प्राइसची अगेन मुवमेंट. ठीक आहे, खूप सिंपल आहे PY पासून ट्रेड पकडणं या कन्सेप्टवरती, खूप म्हणजे खूप सिंपल आहे. सपोज या 2 कॅन्डल आहे, या 2 कॅन्डल मधला एक गॅप आहे, एक बुलिश मुवमेंट कंटिन्यू आपल्याला दिसते. ठीक आहे, जी पहिली लेवल टॅप होते त्या लेवलवरती या डेली टाइम फ्रेमच्या लेवलचा ट्रेड कसा लोअर टाइम फ्रेममध्ये पकडला जाईल. ठीक आहे, हे पहा, या 2 कॅन्डलचा गॅप, फर्स्ट ग्रीन कॅन्डल क्लोज, सेकंड ग्रीन कॅन्डल क्लोज, एकेची ही क्लोजिंग होती, एकेची ओपनिंग होती, दोघांचा गॅप, ही बुलिश SNR. या बुलिश SNR वरती बायचा प्लॅन कसा करायचा लोअर टाइम फ्रेममध्ये. नऊ जानेवारीचा दिवस, 10 जानेवारी, इथे फ्रायडेचं मार्केट क्लोज, त्यानंतर सॅटर्डे संडे, 13 तारखेची मुवमेंट आपल्याला पाहिजे की 13 तारखेचा ट्रेड आपण इथे कसा पकडू शकतो. सिंपल आहे, सेशन वाईज कसं प्ले करू शकतात. न्यूयॉर्कची ओपनिंग ही काय झाली तुमची, न्यूयॉर्कची ओपनिंग, न्यूयॉर्कच्या ओपनिंग नंतर प्राइस मुवमेंट करते, हाय स्वीप करते, प्रिव्हियस जी मार्केटची क्लोजिंग होते प्राइस ते स्टॉप लॉस कलेक्ट करते, आणि कलेक्ट करून प्राइस पहिल्यांदा डाऊन साईडला मुवमेंट करते. आता सेशन इथं लोकांना काय सांगतंय की लिक्विडिटी हंटवरती प्लॅन करा डाऊन साईडला. ठीक आहे, जर नॉर्मली एक प्राइस ॲक्शन काय तयार करून देते, सेलर ॲक्टिव्ह करून सेलर ॲक्टिव्ह करते. प्राइस ॲक्शन काय सांगते की सेलर ॲक्टिव्ह व्हा, स्टॉप लॉस हंट झाले, प्राइस डाऊन साईडला मुवमेंट करत आहे. सेलर जसे येत आहे, जो 2 कॅन्डल मधला गॅप आहे, जी बुलिश SNR लेवल आहे, ज्या बाय ऑर्डर आहे, त्या सेल सोबत काय होतं, सेलर आल्यामुळे फील होत आहे. आता इथून साधी सिंपल प्लॅनिंग, जर याच्यावरती प्राइस टॅप होते आणि न्यूयॉर्कच्या ओपनिंगच्या अबोव जाते, बायचे प्लॅन खाली सरळ स्टॉप लॉस टाकणार, जे आपण जुडा स्विंगमध्ये जी फिबोनाची मार्क करायचो त्या पद्धतीने आपण टार्गेट पकडू शकतो. सिंपल याच्यामध्ये प्लेन SNRने जरी म्हटलं तरी तुम्हाला सांगतो इथे कसा ट्रेड पकडला जाईल. सपोज मी म्हणतो या पद्धतीने प्राइस डिस्प्लेस झाली, अप गेली, साधी सिंपल गोष्ट, इथं प्रत्येक ट्रेड लोअर टाइम फ्रेममध्ये कसा पकडेल. आता पुढे तर मी प्ले नाही केलेलं, मलाच नाही माहिती अजून पुढे काय मुवमेंट झाली. ठीक आहे, सर्वात पहिल्यांदा मी सांगतो ICTच्या बेसवरती
मी काय करेल, जुडा स्विंग जरी म्हटलं किंवा डीलिंग रेंज प्रोजेक्शन जरी म्हटलं की प्राईजने पहिल्या सेशनची लिक्विडिटी स्वीप केली, डाऊन साईडला आली, प्राईस फेक मूव्ह केला, अप साईडला जाऊन प्राईस क्लोज FVG पासून ट्रेड. ठीक आहे, हे पहा प्राईस ओपन झाली, प्राईस डाऊन आली, बायचा एरिया आहे, प्राईस टॅप करून जर अप येत असेल, डेली टाइम फ्रेमचा एक चार्ट माझ्याकडे सेकंड लेआउटमध्ये ओपन राहील. माझ्या सेकंड लेआउटमध्ये मी पाहतोय लेवलपासून प्राईस अप मूव्ह करते. लोअर टाइम फ्रेममध्ये मी दुसऱ्या चार्टवरती पाहतोय प्राईस 5 मिनिटामध्ये 3 मिनिटाचा जो काही हाय पहिला सेशनचा त्याच्या अबो प्राईस जाते. मी खाली डायरेक्टली FVG शोधल, FVG पासून रिट्रेसमेंटला बाय प्लॅन करेल, खाली स्टॉप लॉस लावल ICT नुसार, किंवा डायरेक्टली या ब्रेकआउटवरती बाय प्लॅन करेल, खाली स्टॉप लॉस टाकेल, फिबोनाचीच्या रिट्रेसमेंटने वरती प्लॅन करेल 1s2 1s3 मध्ये. सेकंड प्लॅनिंग जर फक्त मला याच्यानुसार करायची आहे तर आता मी तुम्हाला ए पॅटर्न व्ही पॅटर्न काल समजवला होता. ठीक आहे, पण आता मला याच्यामध्ये ए पॅटर्न व्ही पॅटर्न सध्या मिक्स नाही करायचा. जेव्हा व्ही पॅटर्न ए पॅटर्न उद्या मी समजवल तेव्हा मी दोन्ही एकत्र करून कसं कन्फर्मेशन ट्रेड पकडायचं ते समजून सांगेल. सध्या तर एकच की प्राईज नाही, इक्वल बॉडीज खाली कशी सेम तयार केली. ठीक आहे, आता ही एक SNRची लेवल आहे पण ही आपल्याला सध्या पाहिजे नाही. प्राईस अप आली, नेक्स्ट ग्रीन कॅन्डल अप साईडला क्लोज झाली, हा एरिया. ठीक आहे, माझा झाला हा एरिया. जर इथे प्राईस रिजेक्ट होत असेल तर मी इथे एंट्री पकडेल, खाली स्टॉप लॉस टाकेल. इथे प्राईस जर क्लोज करत असेल खाली तर मी एंट्री घेत नाही, इथे या लेवलला मी अगेन वेट करेल. ठीक आहे, अगेन प्राईस खाली आली. आता सेलरसाठी ही लेवल काय आहे, बेरिश SNR. ठीक आहे, ही झाली बेरिश SNR. ही टॅप होऊन प्राईस खाली आली, याला ब्रेक जरी केलं तर सेलर संपतील, हिच्यावरती सपोर्ट घेऊन प्राईस अप साईडला निघून जाईल. मग त्या पद्धतीने मी या 15 मिनिटामध्ये इथून ट्रेड प्लॅन करेल. ओके, जोपर्यंत लेवलच्या अबो प्राईस निघत नाही तोपर्यंत आपण डाऊन साईडला काही प्लॅन करत नाही किंवा डाऊन साईडला आपण कोणती मार्किंग करत नाही. आता पहा, इथून प्राईस अप साईडला निघाली, ही आपली लेवल. सेकंड, या रिट्रेसमेंटला एक आपली लेवल, याच्यावरती आपण बायचे प्लॅन करणार, डाऊन साईडला स्टॉप लॉस टाकणार. एक व्यक्ती जो फक्त म्हणतो लिक्विडिटी आणि कॅन्डल खाली स्वीप झाली पाहिजे तो वेट करत बसतोय, आणि लोअर टाइम फ्रेममध्ये स्मार्ट वेने प्ले करतोय, त्याला इथे घेणं देणं नाही आहे की इथे वीक मोठा क्रिएट झालेला आहे का आणि काय क्रिएट झालेलं आहे का. तो एक यू टर्न पाहतोय प्लेन SNR मध्ये. ठीक आहे, प्लेन SNR मध्ये तो यू टर्न पाहतोय, यू टर्न नंतर तो पाहतोय प्राइस डिस्प्लेस झाली का, जे सेलरचे एरिया होते सेलरचे एरिया ब्रेक, प्राइस त्याच्या अबोव आहे. आता ही लेवल बायरसाठी ॲक्टिव्ह आहे, खाली बायरसाठी लेवल ॲक्टिव्ह आहे. आपल्याला इकडे ते एक पण लेवल पाहिजे नाही कारण तोपर्यंत प्राइस आपल्या लेवलच्या खाली होती. इथून आपली मुवमेंट झाली पकडण्याची स्टार्ट. आता पहा, जशी प्राइस एक एक कॅन्डल करत चाललेली 15 मिनिटामध्ये, पहिला तर हा तुमचा गॅप होता, यावरती एंट्री नाही, इथे एंट्री नाही. अगेन ही लेवल, यावरती पण तुमची एंट्री नाही आहे. प्रत्येक 15 मिनिटामध्ये ही लेवल, यावरती एंट्री नाही. नेक्स्ट 15 मिनिटाची कॅन्डल तुमची एंट्री इथे प्लेस होते. ठीक आहे, कंटिन्यू मार्केटमध्ये थांबलेले तुम्ही 15 मिनिटात तुमची इथे एंट्री प्लेस होते. हा तुमचा एंट्री एरिया आहे, खाली तुमचा स्टॉप लॉस एरिया आहे. आता याच्यामध्ये स्टॉप लॉस एरिया मोठा होणार आहे. ठीक आहे, स्टॉप लॉस एरिया मोठा होणार आहे कारण तुम्ही डेली टाइम फ्रेमवरती ट्रेड करू राहिले, आणि डेली टाइम फ्रेमच्यावरती ट्रेड करून तुम्हाला तो लॉंगसाठी होल्ड करायचा, म्हणजे तुम्ही ॲज अ स्विंग ट्रेड करू राहिले. लोअर टाइम फ्रेममध्ये करायचं तर आपण 4 आवरमध्ये जाऊ, जिथं आपल्याला इंट्राडेसाठी मूव पकडायचा आहे. पण मूव जर आपल्याला मोठा पकडायचा आहे तर आपण ॲज अ स्विंग काम करणार आहे. बरं, याला अजून कमी करायचं आहे, याला पण आपण कमी करू, हायर टाइम फ्रेममध्ये जाऊ, हावरली टाइम फ्रेममध्ये जाऊ. हावरली टाइम फ्रेममध्ये याला आपण पुन्हा चेक करू. जर हावरली टाइम फ्रेममध्ये गेलो, मी हावरली टाइम फ्रेममध्ये एक प्राइसने यू टर्न क्रिएट केला. ठीक आहे, हे सगळं 2 मिनिटासाठी डिलीट केलं. डेली टाइम फ्रेमवरती हावरली टाइम फ्रेम सस्टेन झाली. प्राइस यूटर्न घेऊन रिवर्स होते. ठीक आहे, या यूटर्नमध्ये सर्वात पहिला एरिया आपला हा होता एंट्रीचा, प्राइस टॅप नाही. सेकंड, या 1 तासाच्या टाइम फ्रेममध्ये आपला हा एंट्री एरिया जो टॅप नाही. हे 2 माझे झाले एक्स्ट्रीमचे एरिया की ज्यावरती मी प्लॅन करेल, आणि डाऊन साईडला माझा असेल स्टॉप लॉस. ठीक आहे, ही झाली न्यूयॉर्कची ओपनिंग. आता जेव्हा प्राइस एका एरियापासून रिवर्स होते, रिवर्स झाली लगेच एंट्री तर कधीच प्लॅन होत नाही. सिम्पल याच्यामध्ये तुम्ही पहिल्यांदा पाहणार आहे की एक PY SNRच्या हिशोबाने 1 आवरच्या टाइम फ्रेममध्ये हे 2 एरिया, नेक्स्ट कॅन्डल रिवर्स येत असेल तर इथे एंट्री प्लॅन आपली.
सेशनच्या हिशोबाने ओपनिंगच्या अबो प्राइस गेली, FVG पाहून एंट्री प्लॅन करणं, अप साईड आपलं टार्गेट असेल. हे पहा, हावरली टाइम फ्रेमचा फर्स्ट PY, सेकंड PY, हावरली टाइम फ्रेमचा थर्ड PY. याच्यावरती एंट्री, याच्या खाली स्टॉप लॉस. ठीक आहे, सिंपल. ज्याच्यावरती आपण प्लॅन करणार आहे ज्या लेवलवरती, ही लेवल काय सांगते, त्या टाइम फ्रेमची कॅन्डल जर त्याच्या खाली क्लोज झाली, नेक्स्ट कॅन्डल रिट्रेसला जी येते त्याच्यावरती ट्रेड आपला एक्झिट झाला पाहिजे. SNRचं लक्षात ठेवा. ठीक आहे, सिंपल साधी गोष्ट आहे. ज्या लेवलवरती तुम्ही एंटर झाले आत्ता, त्या लेवलच्या प्राइस जर पुन्हा खाली जाते, तिथं तुमचा ट्रेड एक्झिट पाहिजे. त्याला आपण होल्ड करत नाही की डाऊन साईडपर्यंत जाईल आणि प्राइस खालून ॲव्हरेज करेल. तो ट्रेड तिथेच एक्झिट होतो. सेकंड जी कॅन्डल टॅप करेल तिला ट्रेड पडतो, तिच्या क्लोजिंगपर्यंत आपण थांबतो पूर्णपणे. क्लोजिंग झाली, नेक्स्ट कॅन्डल जर पुन्हा तिच्या खाली जात असेल, तो ट्रेड तिथेच क्लोज होतो. ही तर पहिली गोष्ट आहे. ठीक आहे, हे पहा. आता दोन गोष्टी, डिस्काउंट आणि प्रीमियम. लेवल तर सांगितली, कंटिन्यू लेवल निघताय, गॅप तयार होतोय आणि या गॅपमध्ये जी लेवल तयार होते हिला म्हटलं जातं SNR आणि याच्यावरती ट्रेड घ्यायचा असतो. ऑर्डर ब्लॉक पण सेम असेच तयार होतात कंटिन्यू या फ्लोमध्ये. इथून लोअर टाइम फ्रेममध्ये ऑर्डर ब्लॉक आहे, इथे ऑर्डर ब्लॉक आहे, इथे ऑर्डर ब्लॉक आहे, सगळेच ऑर्डर ब्लॉक आहे. मग तिथे सगळ्यांवरती ट्रेड करते नाही. नॉर्मली जेव्हा एक मुवमेंट होते, एक स्ट्रक्चर चेंज होते, तुमचं स्ट्रक्चर चेंज झाल्यानंतर याच्यामध्ये सुद्धा जो काही रिजेक्शन एरिया होता पहिला, जेव्हा सेकंड याच्यामध्ये तुम्ही शिकतात A पॅटर्न B पॅटर्न, हा एक रिजेक्शन होता. याच्या अबो जेव्हा प्राइस क्लोज होते ते मार्केट स्ट्रक्चर काय होते, सिंपल प्लेन भाषेमध्ये शिफ्ट होते. तेच एका स्विंगच्या अबो जेव्हा प्राइस जाते स्ट्रक्चर शिफ्ट होतंय. ठीक आहे, एक जी मुवमेंट झाली, या मुवमेंटमध्ये ज्या काही लेवल निघत आहे पूर्ण हावरली टाइम फ्रेममध्ये, ज्या काही कॅन्डल क्लोज झाल्या, आता इथे ओव्हरऑल बघितलं तर 3 आणि 3 6 7 8 9 कॅन्डल क्लोज आहे पूर्ण. या 9 कॅन्डलमध्ये कोणत्या एरियाला आपल्याला पकडायचं, कोणत्या लेवलला आपल्याला पकडायचं एक्झॅक्टली. जर आपण बाईंगसाठी पाहतोय तर बाईंगसाठी असणार आपला बॉटमपासून अप झालेली जी मुवमेंट आहे तिचा डिस्काउंट एरिया. आणि जर आपण सेलिंगसाठी पाहतोय, जो टॉपपासून डाऊन प्राइस झालेली तिचा प्रीमियम एरिया. म्हणजे प्रीमियम एरियामध्ये जेवढे काही लेवल निघताय या तुमच्या मेजर लेवल आहे सेलसाठी, आणि डिस्काउंट एरियामध्ये जेवढ्या काही लेवल निघत्या तुमच्या, या लेवल तुमच्या बायसाठी आहे. ही साधी सिंपल गोष्ट. ठीक आहे, एक प्राइस स्ट्रक्चर चेंज करते, एक प्राइस स्ट्रक्चर चेंज करते. ठीक आहे, या स्ट्रक्चर चेंज केल्यानंतर एक तुम्ही एरिया पाहताय बॉडी टू बॉडी, हा जो खालचा 50% आहे, खालचा 50% तुमचा काय, सिंपल डिस्काउंट एरिया आहे. डिस्काउंट एरियामध्ये जी लेवल आली, ज्या 2 लेवल आल्या आहे, या 2 लेवल काय तुमच्या बाय एरिया, आणि याच्या खाली तुमचा काय स्टॉप लॉस. हा एंट्री एरिया, खाली स्टॉप लॉस तुमचा, अप साईड तुमचं काय मेन PY तुमचं टार्गेट. ठीक आहे, आता हा जर सपोज सेल साईडला कुठेतरी इथे तयार होतोय, किंवा मी या स्ट्रक्चरवरती म्हणते की मला सेल करायचंय, या स्ट्रक्चरमध्ये जेवढी काय मुवमेंट झालेली आहे, एवढी ओव्हरऑल झालेली जी मुवमेंट आहे पूर्ण ही सेलची, या सेलच्या मुवमेंटमध्ये अप साईड आणि डाऊन साईड कोणत्या कॅन्डलचे गॅप वर्क करणार आहे किंवा कोणत्या कॅन्डलचे गॅप रिजेक्शन देणार आहे. 50%च्या वरती जे जे गॅप गेले हे सगळे काय करणार आहे, ॲज अ रिजेक्शन काम करणार आहे. 50%च्या वरचा पहिला रिजेक्शन काम करेल, प्राईजला रिजेक्ट करेल, अप साईड अगेन प्राईजला काय करेल, रिजेक्ट करेल. ठीक आहे, सिंपल. मेजर कोणते झाले सेलसाठी, आता सेलसाठी हा मेजर नाही आहे, सेलसाठी हे मेजर नाही आहे. जर खाली डिस्काउंटला प्राइस टॅप करते, डिस्काउंट एरिया रिस्पेक्ट जर घेते, डिस्काउंट एरियावरती प्राइस अप साईडला मुवमेंट करायला तयार आहे, तर डायरेक्टली वरती प्रीमियम एरियामधले जे काही एरिया आहे
ते असतील आपले मेजर पी वाय, की जिथं प्राइस काय करेल, रिस्पेक्ट करेल त्यांची, किंवा प्राइस तिथे काय करेल, रिजेक्शन घेईल. ठीक आहे. आता सिंपल हावरली टाइम फ्रेम पाहता तुम्ही. हावरली टाइम फ्रेम मध्ये तुम्हाला काय दिसतंय, जर तुम्ही याला ICT सोबत प्ले करायचं म्हटलं तर हावरली टाइम फ्रेम मध्ये तुम्हाला काय दिसतंय, हावरली टाइम फ्रेम मध्ये हेच तुम्हाला दिसतं की डेली टाइम फ्रेमचा जो काही SNRची लेवल होती तिला तुम्ही ॲज अ PY प्ले केलं. त्याच्यावरती जेव्हा प्राइस आली 1 आवरच्या टाइम फ्रेममध्ये, जेव्हा मार्केट इथे सस्टेन झालं, एक U-टर्न घेतला. या U-टर्नमध्ये तुम्हाला इथे दिसतं 3 कॅन्डलचं एक सेटअप, लेफ्ट साईड डन, एक राईट साईड डन झाली, आणि त्याच्यानंतर इकडे लेफ्ट साईड डन, इकडे मिडल पॉईंट डन, आणि त्याच्यानंतर प्राइस नियर इथे या कॅन्डलला रेडचा लो खाली आहे, इचा अप आहे, इचा अप आहे, इथे करते राईट साईड डन. आता हा तुम्हाला क्लिअर कट सांगतोय डिस्प्लेसमेंट झाली. हा काय ITL आहे. ओव्हरऑल बॉटम टू टॉप जर बघितलं 70% नियर 2 SNR लेवल. इथून बाय प्लॅन अपसाईड सिंपल आपलं टार्गेट. याच्यामध्ये काय केलं आपण, SNRच्या लेवलला ॲज अ PY ठेवलं डेली टाइम फ्रेममध्ये. डेली टाइम फ्रेमची सिस्टम सांगतो सिंपल. SNRची जी लेवल होती डेली टाइम फ्रेमची, त्या SNRच्या लेवलला आपण काय ठेवलंय, ॲज अ PY ठेवलंय. त्या लेवलवरती आल्यानंतर 15 मिनिट हावरली टाइम फ्रेम, याच्यामध्ये काय करतो आपण, त्या एरियावरती जर सपोज सेल असेल, सेलसाठी जर लेवल तयार झाली असेल, बेरिश SNR असेल डेली टाइम फ्रेमची, त्याच्यावरती 15 मिनिटात 1 तासात आपण काय पाहू, ITH पाहू, आणि ITH पाहून आपण काय करू, सेल करू 70% पासून. तेच जर डेली टाइम फ्रेममध्ये बुलिश SNRची लेवल आहे, या बुलिश SNRच्या लेवलवरती आपण हावरली टाइम फ्रेम 15 मिनिटामध्ये काय पाहू, सेम आहे 3 कॅन्डलचं फॉर्मेशन, ITL शोधू. आफ्टर ITL शोधल्यानंतर आपण 70% पासून बायचं प्लॅन करू. ही झाली सिंपल. 4 आवरमध्ये हे चेंज होईल. 4 आवरचा जो काही SNRची लेवल असेल, ही असेल तुमची ॲज अ PY, आणि त्याच्यावरती एंट्री घेतले 3 मिनिटाच्या ITH ITLने. एक जेव्हा स्ट्रक्चर, याचं स्ट्रक्चर कसं चेंज होतं याच्यामध्ये, आता ब्रेकआउट ही कन्सेप्ट शिकवली नाही असून ब्रेकआउट ब्रेकडाऊन, त्यामध्ये हे समजेल. जसं SMC मध्ये आपण म्हणतो की प्रिव्हियस हाय ब्रेक झाला, प्रिव्हियस लो ब्रेक झाला, कॅरेक्टर चेंज होतं किंवा मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट होतं. याच्यामध्ये जेव्हा प्राइस सपोज प्राइसला अप जायचे, प्राइस खाली काय करते, V पॅटर्न क्रिएट करते, आणि A पॅटर्नच्या अबोव क्लोजिंगला आपण म्हणतो स्ट्रक्चर शिफ्ट झालं, आणि त्यानंतर लो आणि हायच्या 70% पाशी ज्या लेवल येत आहे प्लेन लेवल, त्या प्लेन लेवलवरती आपण बाय प्लॅन करतो. खाली आपला असतो स्टॉप लॉस. म्हणून काय सांगितलं की जेव्हा सगळ्या कन्सेप्ट पूर्ण होतील तेव्हा एक याचा अल्गोरिदम तुम्हाला समजेल. कारण याचा मार्केट स्ट्रक्चर शिफ्टची अजून ब्रेकआउट ब्रेकडाऊन कन्सेप्ट शिकलो नाही आपण. होलसेल आणि प्रीमियम आणि डिस्काउंट याची कन्सेप्ट शिकलो नाही आपण. इक्विलिब्रियम ज्याला म्हणतो आपण, त्याच्यामध्ये मेजर मायनर अजून आपण शिकलो नाही आहे, किंवा आपण A आणि V सेटअपची कन्सेप्ट शिकलो नाही आहे. आणि या सगळ्या कन्सेप्ट मिळून बनतो एक मलेशियन SNRचा प्लेन ट्रेड, जो एकदम स्ट्रॉंग मुवमेंट असतात. किंवा काही लोक जर तुम्ही बघत असाल जे SNR मध्ये ट्रेड करतात, एकाच जागेवरती खूप सारी लेअर असते त्यांची, तिथून प्राइस अप मूव करते. मग सिंपल हे तुम्ही पकडलं. आता जेव्हा तुम्ही हे शिकणार आहे, अप साईडला बघितलं प्राइसने एक फॉर्मेशन क्रिएट केलेलं स्ट्रॉंग अप साईडचं, हा झाला A पॅटर्न, स्ट्रॉंग रिजेक्शन 2 कॅन्डलची बॉडी, हे तुमचं टार्गेट आहे. हा तुमचा ट्रेड आहे. लोच्या खाली स्टॉप लॉस आहे, अप साईड आपलं सिंपल टार्गेट आहे. आता इथून प्राइस कंटिन्यू काय करत चालते, डिफेंड कसं करायचं, हावरली टाइम फ्रेममध्ये क्वांटिटी रिड्यूस कशी करायची, तर क्वांटिटी ॲड कशी करायची, पुढे प्रत्येक याच्यावरती सांगतो. ठीक आहे. प्राइस इथून अप गेली, हा पहिला एरिया सपोर्टसाठी असेल प्राइसला. सेलसाठी आता आपण काहीच पाहणार नाही, सेलचे एक पण रिजेक्शन आपण चेक करणार नाही. ठीक आहे. सेलचं रिजेक्शन नाही का, आपला PY अप आहे, आपल्या एंट्री अपसाठी मेजर आपल्यासाठी सगळे खालचे एरिया असणार आहे. 70% प्राइस पोहोचेपर्यंत आपल्याला भीती नाही आहे, कारण डेली टाइम फ्रेमचा PY हावरली टाइम फ्रेमवरती जर सगळ्या लेवल सेफ राहत असेल तर. पहिल्यांदा प्राइस अप गेली. आता जेव्हा ही कन्सेप्ट शिकवाल याच्यामध्ये समजेल की हा एरिया काय आहे, व्ही शेपचा SNR लेवल सध्या इथं पाहिजे नाही. ठीक आहे. प्राइस इथून अप गेली, याच्यामध्ये पहा फर्स्ट हा सेलचा एक गॅप होता, हा पुढे एक सपोर्ट लेवल बनू शकतो. सेकंड, या दोघांचा गॅप इथे ब्रेक झाला, पहिल्यांदा बाहेरने ब्रेक केला हा गॅप, हा एकदा फील होऊन गेला, इथे एकदा फील होऊन गेला. ठीक आहे. फील झाल्यानंतर U-टर्न जेव्हा घेऊन प्राइस झाली ब्रेक केला,
आता फिल झाल्यानंतर काय झाला, अनफ्रेश. ब्रेक नंतर सेलरसाठी फ्रेश झाला, पण बाहेरने एरिया अगेन ब्रेक करून अप साईडला क्लोजिंग दिली. बाहेरने ब्रेक केल्यानंतर बाहेरसाठी लेवल पुन्हा फ्रेश झाली. नेक्स्ट कॅन्डल पुन्हा होली टाईम फ्रेमची टॅप करते, अप मूव्ह करते. आता इथून मुवमेंट चालू झाली. पुढच्या प्राईस काय करणार आहे, फ्रेश लेवल होती, इथे अनफ्रेश झाली. अगेन हिच्या ब्रेकआउटवरती ग्रीन कॅन्डलच्या ही फ्रेश झाली. अगेन हिला प्राईस टॅप करते, हिला टॅप करून प्राईस अगेन अप साईडची मुवमेंट. ठीक आहे, पहा पुन्हा अगेन सेल कॅन्डलचा गॅप इथे ब्रेक झाला. ठीक आहे, सेल कॅन्डलचा गॅप होता, प्राईसला काय करायचं होतं, याला फील करायचं होतं टॅप करून, पण इथे बाहेरने ब्रेक केला, अनफ्रेश झाला सेलरसाठी. अगेन सेलरने तो काय केला, ब्रेक केलाय. प्राईस याच्या अप क्लोज होते, प्राईस याची रिस्पेक्ट करेल, प्राईस इथून अप साईडला मुवमेंट करेल. नेक्स्ट कॅन्डल ओपन होते, डाऊन साईडचा पी वाय टॅप करते, प्राईस अप साईडला याच्या अबोव क्लोजिंग देते. हाय कन्फर्मेशन ओपनिंग इथे झाली, डाऊन साईडला लो तयार केला, फेक मूव्ह हावरली टाईम फ्रेममध्ये पहिली अप साईडची मुवमेंट आहे. असा ट्रेड तुमचा होल्ड कन्फर्मेशन. अगेन तुमचा हा एरिया फर्स्ट प्राईस अप गेली, सेकंड तुमचा हा एरिया. जोपर्यंत हे सगळे एरिया सेफ आहे तोपर्यंत हावरली टाईम फ्रेममध्ये कंटिन्यू तुमचे ट्रेड कसे होल्ड आहे. प्राईस डाऊन आली, फर्स्ट एरिया टॅप, प्राईस हावरली टाईम फ्रेममध्ये मूव्ह स्ट्रॉंगनेस दाखवला. ठीक आहे, सेकंड प्राईस डाऊन येते, एरिया टॅप करते, अगेन मूव्ह. थर्ड याची कॅन्डल लो क्रिएट करते, डाऊन येते, स्ट्रॉंगली प्राईस अप जाते. वरचा जो काही ए शेप होता प्राईस त्याला टॅप करते, प्राईस अगेन रिव्हर्स. ठीक आहे, ओव्हरऑल डेली टाईम फ्रेममध्ये बायज कसे आपले अप आहे. आपण डेली टाईम फ्रेमच्या लेवलपासून एंट्री प्लॅन केली. आता आपण काय करणार, पूर्ण आपण ही बॉटमची बॉडी अपची बॉडी पकडणार आणि 50% खाली जे पी वाय तयार झाले आपण त्यांना पुन्हा बाय मॉडेल पकडणार अप साईडला घेऊन जाण्यासाठी. 50%च्या खाली कोणकोणती पी वाय. आता 50%च्या खाली जर म्हटलं सर्वात तर पहिल्यांदा ही शिकवलेली नाही, त्यामुळे आत्ता सांगितलं समजणार पण नाही. स्टोरी लाईन जेव्हा शिकवल त्याच्यामध्ये समजेल. ए पॅटर्न होता सेलरसाठी, इथं सेल करायचं होतं, ब्रेक झाला, सेलरचा तो एरिया संपला. आफ्टर ब्रेक तो झाला बायरसाठी, प्राईस फर्स्ट त्याला स्टॅप करायली 50%वरती. हा एक फर्स्ट एंट्री एरिया. सेकंड खाली जर बघितलं फ्रेश लेवल कुठे, ठीक आहे, इथे एक स्टॉप लॉस हंटिंगच्या खाली फ्रेश लेवल. या दोन लेवल 50%च्या खाली सर्वात पहिल्यांदा आपल्याला बायला. ज्या लेवलवरती प्राईस रिस्पेक्ट करणार त्या लेवलवरती आपण काय करणार, ट्रेड प्लॅन करणार. प्राईसने काय केलं, जो पहिल्यांदा स्टोरी लाईन काय सांगते, ब्रेक झाली सेलरसाठी, अनफ्रेश झाली लेवल, बायरसाठी फ्रेश झाली. स्टोरी लाईन बाया करते की प्राईस इथून अप साईडला जायला रेडी, प्राईस टॅप, प्राईस अगेन स्ट्रॉंग अप मूव. ठीक आहे, इसनार कन्सेप्ट अशी की कंटिन्यू एका ट्रेडमध्ये बसावं लागतं, कंटिन्यू चार्टला पाहावं लागतं, मग कोणत्या टाईम फ्रेममध्ये ट्रेड प्लॅन करा. सिंपल याचा अजून एक वे सांगतो की स्ट्रक्चर सोबत याला कसं प्ले करू शकताय. बॉस, ठीक आहे, इथे प्राईसने काय केला, बॉस केला. ओव्हरऑल अप ट्रेंडमध्ये प्राईस चालली होती 4 आवर टाईम फ्रेममध्ये, बॉस झाला. बॉस नंतर एक स्ट्रॉंग मुवमेंट आली प्राईसमध्ये. ठीक आहे, स्ट्रॉंग मुवमेंट नंतर आपण काय करतोय, बॉटम बॉडी पकडतोय, जेवढी स्ट्रॉंग मुवमेंट आली त्या स्ट्रॉंग मुवमेंटपर्यंत एक लेवल मार्क करतोय. ॲज अ तुम्हाला फक्त मलेशियन एस एन आरने प्ले करायचं आहे, ॲज अ मलेशियन एस एन आर प्ले. ठीक आहे, बाकी काहीच नाही, फक्त मलेशियन एस एन आरने प्ले करायचं आहे. 50%च्या नियर फर्स्ट गॅप तुमचा एंट्री एरिया आहे, हा तुमचा पी वाय. ठीक आहे, 50% नियरचा हा पहिला तुमचा बुलिश पी वाय. याची रिस्पेक्ट नाही करणार, याची रिस्पेक्ट नाही करणार, याची रिस्पेक्ट नाही, यांच्यावरती नाही, 50% नियरचा पहिला. आता सेकंड याला हाय कन्फर्मेशन असं आहे की याच्यासोबत इकडे मागे स्टोरी लाईन तयार होते, त्याच्यामुळे हाय कन्फर्मेशन ट्रेड झाला. याच्या खाली जर बघितलं तर अगेन एक स्टोरी लाईन
या पद्धतीने इथे क्रिएट होते. हे 2 PY झाले. मग मी सेकंड याच्यामध्ये काय करणार, इथे एंट्री प्लॅन करणार, इथे एंट्री प्लॅन करणार. जेव्हा ही प्राईस रिट्रेसमेंटला आली फक्त 4 आवरच्या टाईम फ्रेममध्ये स्ट्रक्चरसोबत ट्रेड, 4 आवरची टाईम फ्रेम टॅप करते, कंटिन्यू प्राईस अप करते, पुन्हा ब्रेकअप स्ट्रक्चर, पुन्हा ब्रेकअप स्ट्रक्चर झालं. ब्रेकअप स्ट्रक्चरसोबत पुन्हा स्टोरी लाईनवरती सपोर्ट, प्राईस पुन्हा ब्रेकअप स्ट्रक्चर, पुन्हा ब्रेकअप स्ट्रक्चर नंतर जी प्राईस अप गेली 50% जर खाली जर पाहिलं असेल 50%च्या खाली फर्स्ट एरिया नेर इथून हे पा जर पूर्ण एक एरिया मार्क केला, फर्स्ट 50%च्या नेरचा सेकंड, अगेन स्टोरी लाईन, प्राईस अप, पुन्हा ब्रेकअप स्ट्रक्चर नंतर पुन्हा प्राईस येते एरिया टॅप, पुन्हा प्राईस अप. लॉंगचे ट्रेड ॲज अ स्विंग तुम्ही SNR वरती पकडू शकतात. लॉंगचे ट्रेड ॲज अ स्विंग SNR वरती तुम्ही पकडू शकतात. चला याला लोअर टाईम फ्रेममध्ये कसं प्ले करायचं. 15 मिनिटाची टाईम फ्रेम आहे. 15 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये एक ऑर्डर ब्लॉक पाहायचा आपल्याला. ऑर्डर ब्लॉक कॅन्डल FVG, ठीक आहे. ऑर्डर ब्लॉकवरती प्राईस येते, प्राईस FVG टॅप करते. 15 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये फर्स्ट कॅन्डल क्लोज झाली. व्यवस्थित ही गोष्टी समजून घ्या. मी सांगतो एंट्री घेण्यासाठी खूप इझी होईल. फर्स्ट 2 सेल कॅन्डल क्लोज, कॅन्डलचा हा गॅप हा मार्क केला, हा कोणासाठी, सेलरसाठी. नेक्स्ट कॅन्डल ओपन अप येण्यास ट्राय केला, टॅप नाही झाली. त्यानंतरची ग्रीन कॅन्डल येऊन टॅप झाली. आता ही सेलरसाठी ही लेवल काय झाली, अनफ्रेश. पहिली फ्रेश होती, टॅप झाली तेव्हा सेलरला सेल करायचं, अनफ्रेश त्या लेवलचा इथे काय झाला, ब्रेकआउट. नेक्स्ट कॅन्डल ओपन होते, थोडीशी खाली येते. आता बाहेरसाठी काय झाली, फ्रेश. याच एरियावरती एंट्री पकडली ॲज अ कॅन्डलच्या कन्फर्मेशनवरती तुम्ही ही गोष्ट वापरली. इथून एंट्री पकडली, हा बॉटम स्टॉप लॉस एरिया आहे. इथून जो ट्रेड प्ले होतोय अप साईडला, तुमचं फर्स्ट रिजेक्शन अप साईडला. इथून सगळे ट्रेड बघायचे या 15 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये. 15 मिनिटाच्याच ऑर्डर ब्लॉकवरती पहिला गॅप टॅप, प्राईस अप, अगेन गॅप टॅप, प्राईस अप, ठीक आहे. सेकंड गॅप इथे प्राईसना इथे गॅप क्रिएट केला, याला फेल केलं, ठीक आहे. हा पुढे वर्क झालेला आहे, नाही असं नाही. हा एक गॅप तयार झाला होता, इथे ब्रेक झाला, त्यानंतर पुन्हा ॲक्टिव्ह झाला, आहे असा पुढे एक्सटेंड करू. लोअर टाईम फ्रेममध्ये ते पण रिजेक्शन दाखवतो प्रॉपर प्राईसचं, ठीक आहे. फर्स्ट प्राईस टॅप करते, स्ट्रॉंग मुवमेंट, प्राईस अगेन अप. स्ट्रॉंग मुवमेंट नंतर पुन्हा एक लेवल क्रिएट, इथून प्राईस अप गेली, अगेन एक लेवल क्रिएट. कंटिन्यू प्राईसने काय केलं, या लेवलवरती पहिल्यांदा सपोर्ट घेतला. एकदा प्राईस लेवल क्रिएट करून गेली, ही लेवल टॅप करून गेली, अनफ्रेश झाली. ब्रेक नंतर सेलरसाठी फ्रेश झाली, ठीक आहे. आणि एक्झॅक्टली सेलरने टॅप करून डाऊन पण आली. बाय ऑर्डर अगेन ट्रिगर, हा ब्रेक एरिया फ्रेश. इथून पुन्हा बायचा ट्रेड आहे असा अप साईडला. याच 15 मिनिटामध्ये इथून एक पकडला, कारण PY आपल्या अप साईडला आहे. पुन्हा प्राईस अप साईडला निघाली, ठीक आहे. याच्यामध्ये पहा, हीच जी लेवल आहे पुढे पुन्हा एक्सटेंड केली, प्राईस त्याच्यावरती सपोर्ट, पुन्हा प्राईस अप. कंटिन्यू प्राईस सगळे गॅप टॅप टॅप करत अप साईडला जाते. 15 मिनिटाच्या एका PY पासून कसा ट्रेड पकडायचा आणि त्यालाच कसा ट्रेडला होल्ड करायचा. किंवा चला एक रिसेंटली एक ट्रेड बघूया, जास्त काय नाही, नियर तर एखादा ऑर्डर ब्लॉक तर असेल. ओके, ह्या FVG वरती येत असेल तर प्लॅन करू शकतो बिंदास आपण. फक्त ह्या FVG वरती कसा प्लॅन करतो बा, उद्यामध्ये अजून व्यवस्थित समजेल. ही जी कॅन्डलची मुवमेंट आहे ही सेलसाठी होती, ठीक आहे. हा रेजिस्टन्स होता एक प्रकारचा, ज्याला आपण म्हणतो ए सेटअप होता. ए सेटअप सेलरसाठी होता, ठीक आहे. ए सेटअप काय झाला, इथे ब्रेक झाला. आता हा ब्रेक झाला, हा बायरसाठी तयार होणार आहे. इकडे पुढे इथे बायरसाठी ही लेवल ॲक्टिव्ह असणार आहे. ही पहिली लेवल आपण मार्क केली बायरसाठी ॲक्टिव्ह झालेली.
आणि ओव्हरऑल बघितलं तर ह्या बॉटमपासूनची जी मुवमेंट आहे, ह्या बॉटमपासूनच्या मुवमेंटचा हा लास्ट एरिया, हे दोन एरिया आपल्यासाठी ॲज अ एंट्री मॉडेल असेल. आणि याच्यावरतीच 5 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये ट्रेड पकडूया. आता हायर टाइम फ्रेममध्ये बायर्स कसे, 1 आवरची टाइम फ्रेम, फर्स्ट एकदा प्राइस रिजेक्ट आहे. मोठ्या टाइम फ्रेममध्ये जर बघितलं, प्राइस एवढी खाली येऊ शकत नाही आहे, कारण हावरली टाइम फ्रेममध्ये ऑलरेडी प्राइस इथे टॅप करून गेलेली, टॅप करून गेल्यानंतर प्राइस ह्याच लेवलवरती मूव्ह करेल. ठीक आहे, ह्याच लेवलवरती पाहूया. कारण हावरली टाइम फ्रेममध्ये प्राइस अप आहे, ऑलरेडी इथे टॅप करून गेलेली आहे. आफ्टर टॅप नंतर प्राइस अप साईडला गेली, लिक्विडिटी नाही घेतली, काही नाही, हायची लिक्विडिटी पेंडिंग आहे. इथे रिजेक्शन भेटलं, इथे प्लॅन करू. डाऊन साईडला आले तर हा लास्ट एरिया असेल, कारण प्राइसला जर अप जायचं आहे एका फेअर व्हॅल्यू गॅपपासून किंवा एका रिजेक्शन एरियापासून प्राइसने जो काही खाली व्ही शेप क्रिएट केलेला प्राइस याला ब्रेक करत नाही, कारण हा सांगतो की स्ट्रेंथ आहे प्राइसमध्ये. आता इथून जर एंट्री पकडायची, ही एंट्री कशी पकडणार आहे, ह्या एंट्री सिंपल सांगतो. सपोज हीच कॅन्डल जर अजून राहिलेल्या 2.5 मिनिटामध्ये अप साईडला जाऊन जर स्ट्रॉंग क्लोज करत असेल ना, या दोन कॅन्डलच्या अबो, इथून बायरची स्टोरी लाईन क्रिएट होते. याच्या अबो जर कॅन्डल क्लोज झाली, नेक्स्ट कॅन्डल इथं सपोर्ट घेते, हा खाली स्टॉप लॉस पडतो आणि अप साईड हाय आपलं डायरेक्ट असतं. इथून स्टोरी लाईन क्रिएट होते याच्या हायच्या अबो. यानंतर अजून याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी की खूप सारे जे झोन्स तयार होतात त्यांच्यासोबत कशी डील करायची. जे आता तुम्हाला डिस्काउंट प्रीमियमचं जे सांगत होतं त्याला डीपमध्ये जेव्हा समजेल त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की जेव्हा जास्त लेवल्स तयार होते त्याच्यासोबत आपण कशी डील करतो, कोणत्या लेवलला जास्त महत्त्व देतो. कारण जे ब्रेकडाऊनची जी कन्सेप्ट आहे ती बेस्ट आहे याच्यामध्ये. हा पा इथे 4 आवरमध्ये ट्रेड भेटत होता. एक ओव्हरऑल बेरी स्ट्रक्चर होतं पूर्णपणे. ठीक आहे, ऑर्डर ब्लॉक विथ एफी टॅप होऊन आलेला होता 4 आवरमध्ये. नॉर्मली एक व्यक्ती इथे जरी ह्या टायमाला जरी मार्केटमध्ये ॲक्टिव्ह असता, या दोन कॅन्डलचा हा एक गॅप आहे. थर्ड कॅन्डल येते, टॅप करून अप साईड जाते, डाऊन येऊन क्लोज होते. लिक्विडिटी ग्रॅप म्हणजे हा जो एरिया आहे पूर्णपणे क्लिअरली काय दाखवतोय या 4 आवरमध्ये ही प्राईस सस्टेन होते. नेक्स्ट 4 आवरची कॅन्डलची ओपनिंग, प्राईस ओपनिंग नंतर सरळ डाऊन वन साईडला. BTC मध्ये जास्त ट्रेड भेटतात कारण कंटिन्यू प्राईस ओपन आहे. कोणत्या टाईमला जरी तुम्ही चेक केलं, कोणत्या टाईमला तुम्हाला 4 आवरचं स्ट्रक्चर दिसणार आहे.
डाऊन साईडला बाय जरी म्हटलं, बायसाठी ऑलरेडी हे स्ट्रक्चर 2 वेळेस हे जे शेप क्रिएट झालेले, ठीक आहे, व्ही पॅटर्नचे ऑलरेडी 2 वेळेस टॅप होऊन गेलेले. तर हे सेलचा जो ट्रेड होता हा एकदम स्ट्रॉंग होता. कारण ओव्हरऑल जर याच्याकडे बघितलं तर डायरेक्टली बॉटमपर्यंत इथपर्यंत टार्गेट आहे, ऑलरेडी टॅप नाही आहे, इथपर्यंत टार्गेट आहे पूर्ण, ठीक आहे. आता याला आहे असं कसं पकडू शकतात अजून याच्यामध्ये सांगतो. 1 आवरची टाईम फ्रेम, 1 आवरच्या टाईम फ्रेममध्ये तर स्ट्रक्चर नाही आहे, ठीक आहे. कारण हिला जर म्हटलं हां ही ॲक्टिव्ह होईल, ऑलरेडी एकदा टॅप होती, बायची लेवल अनफ्रेश झाली, अनफ्रेश नंतर पुढे 2दा टॅप झाली. आता ही प्राईस काय करते, या लेवलला ब्रेक करते. हिला जर ब्रेक करून 3 मिनिटामध्ये कॅन्डल खाली क्लोज होते 1 आवरमध्ये. नेक्स्ट 1 आवरची कॅन्डलची इथं रिजेक्शन पाहू आपण ह्या लेवलला. सेलरसाठी फ्रेश होईल, ही सेलरसाठी फ्रेश असेल, इथून आपण खाली सेल करणार. पंधरा मिनिटामध्येच प्राईसने डॉट तिची लेवल होती 1 आवरची, 15 मिनिटामध्ये प्राईस त्याच्या खाली क्लोज. नेक्स्ट कॅन्डलच्या दोघांचे रिजेक्शन आणि प्राईस डाऊन साईडला. हे पहा 1 आवरची लेवल, 1 आवरचा हा काय झाला, बुलिश SNR होता जो सेलरसाठी ॲक्टिव्ह झाला. कधी, 15 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये जेव्हा क्लोजिंग झाली या कॅन्डलला, इथेच हाच ट्रेड प्लेस होत होता ह्या लेवलला. इथून ट्रेड प्लेस वरती अबो SL आपला आणि बिलो टार्गेट. आता ही जर कॅन्डल आहे अशी 2 मिनिटात जर खाली क्लोज झाली तर प्रॉपरली ही जी लाईन आहे ही स्टोरी लाईन सेलसाठी तयार होईल. अगेन इथे ह्या रिजेक्टला आपण सेल करू शकतो हिच्या खाली क्लोजिंगला. आणि अप साईड याच्या अबो क्लोजिंगला आपला स्टॉप लॉस असेल या लेवलच्या अबो. सिम्पल फक्त SNR वरती हा प्लॅनिंग, याच्यामध्ये काहीच वेगळं मिक्स नाही करायचं, काहीच नाही. समजलं का? सिम्पल प्लेन लाईन, फक्त एक प्लेन लाईनला कसं प्ले केलं जातं. याचं जसं पूर्ण स्ट्रक्चर समजेल, पूर्ण स्ट्रक्चर समजल्यानंतर याच्यावरती प्लेन पद्धतीने पूर्ण स्ट्रक्चरवरती कसा ट्रेड करायचं तुम्हाला ते पण समजेल. फक्त आज एकच याची कन्सेप्ट सांगितली, एक सिम्पल. आज तुम्ही लेवल मार्क केला असेल, तुम्हाला रिझल्ट पाहायला भेटले असेल काही गोष्टींचे 4 आवर टाइम फ्रेम मध्ये. येस सर. सर यामध्ये भरपूर अशा लेवल निघतात त्यामुळे थोडं कन्फ्युजन होणार.
त्यासाठी तुम्हाला याचा डिस्काउंट आणि प्रीमियम झोनची एक कन्सेप्ट जेव्हा एक शिकवल सेपरेट त्याच्यामध्ये क्लिअर होऊन जाईल. ते तुम्हाला कधी शिकवणार? आता फर्स्ट तुमचं फक्त कॅन्डलच्या गॅपमध्ये जो लेवल क्रिएट होते, जी की लेवल आहे ती की लेवल सांगितली. उद्या दिवसामध्ये ए सेटअप आणि बी सेटअप सांगेल. त्याच्यानंतर एक स्टोरी लाईन एक्सप्लेन करेल आणि त्याच्यानंतर त्या सगळ्यांचा 50% कसा काढायचा ते समजून सांगेल. मग ते तिघं एकत्र करून एक प्रोफाईल कशी पकडायची, लोअर टाईम फ्रेम, हायर टाईम फ्रेम, त्याच्यापेक्षा मोठी टाईम फ्रेम, त्याची एक पूर्ण प्रोफाईलची अलाइनमेंट आणि कसा प्लॅन करायचा सगळ्यांसोबत. जसं आपण SMCमध्ये करतो कॅरेक्टर चेंज झाल्यानंतर FVG, सेम याच्यामध्ये पण आहे पूर्णपणे, की याचं कॅरेक्टर कसं चेंज होतं. लोअर टाईम फ्रेममध्ये जो काही पहिला सपोज अप साईडला मुवमेंट असेल, अप साईडला मुवमेंट जर बघितली तर त्याच्या कॅरेक्टर चेंजमध्ये हा एरिया येतो. इथून प्राईजने स्ट्रक्चर चेंज केलं. या स्ट्रक्चरनंतर आपण काय करतो, सपोज ही लिक्विडिटी आहे, या लिक्विडिटी प्ले केलं आपण. सर सेम इंडियन मध्ये पण वर्क होतं का? सगळीकडे वर्क होतं. ॲज अ सपोर्ट रेजिस्टन्स जसं आहे, प्राईस सपोर्ट ब्रेक झाला की रेजिस्टन्स बनवते, रेजिस्टन्स ब्रेक झाला की सपोर्ट बनवते. हेच आहे फक्त एवढंच की हे स्मार्ट वेमध्ये की एक प्राईसचं जे स्ट्रक्चर आहे, पहिला जो सपोज हा एरिया आहे, ठीक आहे, आता हा बॅक साईडचा एरिया आहे, हा पहिल्यांदा सेलरसाठी होता, हा शेप होता सेलरसाठी, हा ब्रेक झाला, ही स्टोरी सांगत होती इथे सेलरने सेल करायचं आहे, अगेन बारने ब्रेक केला, अगेन तो फ्रेश झाला बाहेरसाठी आणि तीच प्राईस येते, त्यावर टॅप करून जाते. तेच व्यक्ती काय म्हणून कॅरेक्टर चेंज झाला, रिक्लेम ऑर्डर ब्लॉक टॅप झाला, रिक्लेम ऑर्डर ब्लॉक टॅप होऊन प्राईस मूव्ह केली. सगळ्या कन्सेप्ट सेम आहे, वेगळं काहीच नाही याच्यामध्ये. फक्त एवढंच आहे की याचा एक लाईन मार्किंग आहे, फक्त याच्यामध्ये बॉक्स नाही येते, एक सिंगल लाईन येते बॉडीची आणि त्या सिंगल लाईनवरती ट्रेड केला जातो बस. रिक्लेममध्ये आपण पूर्ण ग्रीन कॅन्डल पकडू 15 मिनिटात आणि तेच आपण याच्यामध्ये काय करणार आहे, फक्त ही जी सिंगल बॉडी आहे या दोन कॅन्डलची, ही सिंगल बॉडी पकडणार आहे आपण. हॅलो सर, थोडं बायस बद्दल सांगताय का? बायस बद्दल म्हणजे बायस आपण कसे ओळखावे समजा? जर तुमचं अप ट्रेंड चालू आहे, अप ट्रेंडमध्ये सपोज मार्केटने कॅरेक्टर चेंज केलं, कॅरेक्टर चेंज झाल्यानंतर तुम्ही काय करणार आहे, सेल करणार, बरोबर. अप ट्रेंड चालू होता, कॅरेक्टर चेंज झालं, तुम्ही PY पासून वरतून सेल करणार आहे. आता जेव्हा जेव्हा सेलचे PY तुम्हाला भेटणार आहे, त्या सेलच्या PY तुमचे काय झाले, बायस झाले सेलसाठी आणि तिथून तुम्ही वन साईड खालचे जे बायचे ऑर्डर ब्लॉक आहे तिथपर्यंत टार्गेट घेणार. म्हणजे जे सेलचा रेट आहे त्याचे जे बायस आहे ते खाली तुमचे, ते PY खाली आहे, वरतून सेल केले खालच्या PY पर्यंत तुम्हाला बायसपर्यंत ट्रेडला होल्ड करायचं आहे. मग त्या डायरेक्शनमध्ये तुम्ही काय करताय, वरतून सेल करताय, खाली टार्गेट घेताय, ते तुमचे झाले PY, हे झाले तुमचे बायस डाऊन साईडला. आणि तेच जर प्राईस सपोज चालू होती डाऊन ट्रेडमध्ये, मार्केटने स्ट्रक्चर शिफ्ट केला, आता तुम्ही अपचे ट्रेड घेणार आहे, बायच्या ऑर्डर ब्लॉकपासून पकडलं सेलच्या ऑर्डर ब्लॉकपर्यंत ट्रेडला ठेवणार आहे, ते झाले अप साईडचे बायस आहे तुमचे. म्हणजे टार्गेट तुमचे अप साईडचे आहे, खालच्या PY पासून सगळे. ओके सर, थँक्यू. सर आता तुम्ही बिटकॉइन BTC मध्ये जे लेवल दिले होते ते तर आता अप साईडला ब्रेक करतो. आता पहा, फर्स्ट लाईन मार्क केली, ही लाईन काय होती, सिंपल बायरसाठी होती, ठीक आहे, लाईन ब्रेक झाली. याचं जर आता रिजेक्शन येतं आहे, 15 मिनिटात कॅन्डल खाली क्लोज होते, इथं ट्रेड प्लेस होतं आहे, याच्या अबो आपला स्टॉप लॉस राहतोय. सर पूर्ण SNR असे फक्त लाईन वर डिपेंड आहे का? म्हणजे फक्त लाईन मार्क करणे का SNR साठी? काय काय म्हणजे SNR चा जो कॉन्सेप्ट आहे पूर्ण आपला, तो म्हणजे पूर्ण लाईन मार्क करायचे ना, फक्त लाईन मार्क पूर्ण समजून घ्यायचे ना विक्सच्या आणि बॉडीच्या सिंपल सांगतो. हॅलो, एक मिनिट, सिंपल सांगतो तुम्हाला. ऑनलाईन मध्ये करता का SNR बद्दल प्लीज? सपोज एक 4 आवरची टाइम फ्रेम आहे, ओके. या 4 आवरच्या टाइम फ्रेममध्ये जे तुम्हाला लाईन चार्टवरती जे विक दिसतात नाही, सिंगल विक लास्ट जो U-टर्न, ही SNR लेवल आहे, ही SNR लेवल आहे.
जेव्हा तुम्ही टाईम फ्रेम कॅन्डलमध्ये जाणार आहे, काय दिसला तुम्हाला? व्ही शेप, ए शेप, दोघांची बॉडी, ठीक आहे. हे पहा सेम लाईन चार्टवरती इथे अचानक शेप क्रिएट झाला, म्हणजे हा ए शेप क्रिएट झाला, हा सेलरसाठी होता. हा ब्रेक झाला, आफ्टर ब्रेक हाच लेवल बायरसाठी ॲक्टिव्ह होणार आणि बायरसाठी काम करणार. ती पुढची कन्सेप्ट होत्या, पुढच्या कन्सेप्टमध्ये तुम्हाला व्यवस्थित समजेल. हे तुम्हाला पुढच्या कन्सेप्टमध्ये सगळं सांगणार आहे. लाईन चार्टवरती कशी मार्किंग करायची, त्याची हायर टाईम फ्रेमचे बायस कसे सापडायचे याच्यामध्ये. जसं 4 आवर त्याच्यामध्ये हायर टाईम फ्रेमचं हे बायस आहे, हे बायस आहे. ते जर सपोज लाईन चार्टवरती मी 1 आवरच्या टाईम फ्रेममध्ये गेलो, 1 आवरच्या टाईम फ्रेममध्ये जर वरतून सेल होत असेल, त्या सेलचे बायस हे इथे 2 कॅन्डल असणार 1 आवरच्या, ज्यांची बॉडी अप असेल. हे 1 आवरचे झाले बायस या सेलचे, की प्राईस इथपर्यंत येईल, इथून रिजेक्ट झाली की प्राईस पण अप साईडची मुवमेंट करेल जर स्ट्रॉंगली प्राईसचा अप ट्रेंड असेल तर. सर पूर्ण मार्किंग ही फक्त 1 आवरच्या पुढेच टाइम फ्रेम मध्ये करावी का? 1 आवर, 2 आवर, 4 आवर असंच करावी का? म्हणजे 1 आवरच्या खाली नाही जमणार का? नाही, लोअर टाईम फ्रेममध्ये नाही, हायर टाईम फ्रेममध्ये फक्त. म्हणजे किती 1 आवरच्या पुढे का समजा 15 मिनिट्स चालेल? 1 आवरची मार्किंग, 4 आवरची मार्किंग, डेली मार्किंग आणि त्या मार्किंगवरती लोअर टाईम फ्रेममध्ये ट्रेड. आता हे खरं फॉरेक्स मार्केटसाठी काय आहे, फॉरेक्स मार्केट कंटिन्यू पण आहे. भले तुम्ही 2 तासांना 3 तासांना आले, तुम्ही मार्केट बघून गेले, सपोज नेर इथे कुठेतरी सपोज तुम्ही मार्केट बघितलं, ठीक आहे. 1 मिनिट. साधा सिंपल व्यक्ती, एक कोणता व्यक्ती सपोज नेर 8च्या आसपास तो मार्केट बघतो, 8च्या आसपास मार्केट बघितल्यानंतर तो भले पुढे 2-3 तासांनी जरी आला तर लास्ट त्याच्याकडे मागे 2 तासाच्या कॅन्डल आहे, एवढ्या साऱ्या कॅन्डल क्रिएट झालेल्या आहे की एक व्यक्ती इथं मार्केट बघतोय, त्यानंतर पुन्हा 2-3 तासाने येतोय, त्यासाठी मागे तयार झालेले कॅन्डल आहे, कित्येक सारे गॅप आहे. जर ट्रेंड समजला, ट्रेंड जर अप आहे डाऊन आहे, तर तुम्ही कोणत्याही टाईममध्ये जरी मार्केट बघितलं तर मागे तुमच्याकडे हायर टाईम फ्रेमचे कॅन्डल असणार आहे, ज्याच्यावरती प्राईस रिट्रेस करून मुवमेंट करते. किंवा असं म्हणा सिंपल की असणारी एक कन्सेप्ट अशी आहे की ॲज अ स्विंग तुम्ही इंट्राडे नाही प्ले करू शकत ॲज अ स्विंग, पण ट्रेड कसा आहे तुमचा इंट्राडेसाठीच आहे. पण जो क्विक घेतला आणि क्विक तुम्ही काढला, याच्यामध्ये स्टॉप लॉस पण थोडासा मोठा आहे. जर मोठ्या टाईम फ्रेमची मार्किंग असेल आणि मोठ्या टाईम फ्रेमसाठी तुम्ही थांबत असेल तर तिथे स्टॉप लॉस छोटा आहे, टार्गेट मोठे, ट्रेड तुमचा 2-3 तास कंटिन्यू पुढे चालणार आहे. म्हणजे त्या ट्रेडचा जो टाईम आहे होल्डचा तो जास्त जाणार तुमचा, किंवा मोठी मुवमेंट तुम्ही पूर्ण कॅच करणार आहे. म्हणून तुम्हाला सेटअपसाठी थांबावं लागतंय. त्यामुळे मोठी टाईम फ्रेम जर वापरली तर फायदा आहे की जे 1 तासामध्ये 2 तासामध्ये 3-4 ट्रेड होत आहेत, ते 3-4 तासाने एकच ट्रेड होईल आपला, पण त्याचा टार्गेट पण मोठं असेल, हाय प्रोबॅबिलिटी असेल किंवा कन्फर्मेशन पण तसं असेल ट्रेडमध्ये.